नमस्कार. ग्रेट भेट मध्ये तुमचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ. लोकसभा निवडणुकीत या वादळाने भरघोस मतं मिळवल्याने विधानसभा निवडणुकीत हे वादळ काय करते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज मी प्रयत्न करणार आहे या वादळाची दिशा शोधण्याचा, या वादळाच्या मनात काय खळबळ आहे ते जाणून घेण्याचा. राज, मी तुम्हाला वादळ म्हटलं, तुम्ही कोण आहात? तुम्ही वादळ आहात. तुम्हाला काही लोक म्हणतात की राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले अमिताभ बच्चन आहेत, अँग्री यंग मॅन. सिस्टीमच्या विरोधात त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय आहे? तुम्ही कोण आहात? मी आहे राज ठाकरे. कोण काय बघतं आणि कोण काय म्हणतं मला कल्पना नाही, परंतु मी ज्यावेळेला आजूबाजूला या सगळ्या गोष्टी पाहतो आणि जो दांभिकपणा किंवा जो खोटारडेपणा आणि त्याच्यातनं एकूणच बसबसपुरीची माजत चाललेली आहे सगळ्या ह्याच्यात, हे पाहत असताना वाईट वाटतं आणि त्या वाईट वाटण्यातनं तो राग बाहेर येतो. कित्येकदा आपण बघूया की मी ज्याला परदेशात जातो आणि ते देश पाहताना आपल्या देशाकडे किंवा आपल्या शहरांकडे पाहताना खूप वाईट वाटतं. आणि मग त्याच्यामध्ये एकूणच राजकीय त्याची सिस्टीम आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या चालू आहेत किंवा यातनं तो राग बिल्डअप होतो, तो राग वाढायला लागतो आणि काही करून काही बोलून ढिम्म परिणाम, त्याच्यावरती काही परिणाम कोणावरती होत नाही. मग परिणाम का नाही होत? त्यांना कोणती भाषा समजते? म्हणजे जर समजा निवेदनाची भाषा जर समजा समजत नसेल तर तुमच्याकडे दुसऱ्या भाषा राहतात पुढच्या, आणि ह्यातनं तो राग तयार होतो. त्याच्यामुळे तो फक्त राग आहे. तुम्हाला काय करायचं? ही सिस्टीम जी आहे, हिला तुम्ही करप्ट सिस्टीम म्हणताय, जी आहे अगदी सडलेली आहे, ही बदलून टाकायची, ही तोडायची, ही उद्ध्वस्त करायची, नवीन सिस्टीम तयार करायची. हे बघा, एक कसं आहे, ही तोडायची आहे हे नक्की, परंतु ही तोडायला वेळ लागेल. पण ती तोडण्यासाठी म्हणून जे ज्याला आपण एखादं जसं शिल्पकार एखादं शिल्प घडवत असताना तो त्या दगडातनं ती मूर्ती तयार करायला पहिल्या चिन्नी आतोड्यांनी पहिली तोडावं लागतं. ती ही सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे, बरं का. आणि परमेश्वर करो मग ती गोष्ट घडो, लवकरात लवकर घडो. कारण समोर दिसतंय आणि आपण काही करायचं नाही, हे हातावर हात ठेवून बसून मला ते काही जमणार नाही, माझ्याकडे नाही. आणि म्हणून जिथे जिथे मला ते शक्य होईल तिकडे तिकडे मी ही गोष्ट करतो. पण यासाठी खूप काळ थांबण्याची तुमची तयारी आहे. हो हो हो. तुम्हाला ताबडतोब या विधानसभा निवडणुकीत, नाही नंतरच्या निवडणुकीत असे रिझल्ट नको आहेत. मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा महाराष्ट्रातल्या जनतेला जर माझ्या हातात सत्ता द्यायची असतील, एक 60 वर्ष प्रयोग करून पाहिले तर सर्व राजकीय पक्षांवरती, जर राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता देऊन जर समजा त्यांनी एक प्रयत्न करून बघावा, तर मीही एक प्रयत्न करून बघेन. 60 वर्ष म्हणजे साधारणपणे 3 पिढ्या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण काही नवीन बाबा ह्यांच्याकडनं नाही झालं ह्याच्याकडनं बघू, पण ते करताना माझी विनंती फक्त एवढीच राहील की महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्या हातात पूर्ण सत्ता द्यावी. ह्याच्या हनवटीला हात लाव आणि मग त्याला कुठेतरी खांद्यावर हात टाकून कोपऱ्यात घेऊन जा, हे असले प्रकार करायला लावू नयेत. पण तुम्हाला काय वाटतं की यासाठी किती काळ थांबावं लागेल? म्हणजे असं आहे की आता लगेच तुम्हाला सत्ता मिळेल अशी काही शक्यता नाहीये. सत्ता मिळेल अशी जरी शक्यता नसली तरी माझ्याशिवाय कोणाची सत्ताही बसणार नाही. आणि हा कोणाचाही मला मी हे बाळासाहेबांचे आणि हे सगळे घरातले संस्कार आहेत, हे काही ब्लॅकमेलिंग साठी म्हणून केलेले प्रकार नाही जे इतर राजकीय पक्ष करतात स्वतःच्या गोष्टी साधण्यासाठी वगैरे. ज्याला आपण म्हणतो आता आज बघा ना, मी अनेकांना असं वाटतं की मी शिवसेनेवरती टीका करतो कारण मी शिवसेनेतून बाहेर पडलो. मी त्याच्यासाठी टीका नाही करत. मी कुठची तरी अकाउंट सेटल नाही करत आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला जे दिसतंय की या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चालल्यात. म्हणजे आपण काँग्रेस एनसीपीला आपण एका बाजूने नालायक म्हणायचं, ते आहेतच नालायक समजा, म्हणून आपण विरोधी पक्षाकडे एका नजरेने पाहतो. तेही जर समजा तसेच वागायला लागले तर कोणाकडे पाहिजे? मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना भाजप हे जे प्लेयर्स आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचे, ते इक्वली नालायक आहेत असं तुम्हाला वाटतं का? शिवसेना भाजपा थोडे कमी नालायक आहेत. कमी नालायक आहेत.
ह्याचा मी मी ह्या गोष्टीला मी संदर्भ फक्त मुंबई ठाणे महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये चाललेला जो कारभार आहे बरं का, म्हणजे उद्या कसं आहे की आज मुंबई महानगरपालिका 97 सालापासून ते आज 2009 पर्यंत हातामध्ये आहे आणि हातामध्ये लोकांनी दिल्यानंतर तुम्ही सांगायचं की राज्य सरकार करू देत नाही, आम्हाला कामं करू देत नाही. राज्य सरकार हातात आल्यावरती उद्या म्हणणार की केंद्र सरकार आम्हाला काम करू देत नाही. उद्या केंद्र सरकार हातामध्ये आल्यावरती म्हणणार की तुम्हाला युनो काम करू देत नाही. ह्याला काही अर्थ नाही ना या गोष्टींना. तुमच्या हातामध्ये असलेल्या गोष्टी आज मुंबईमध्ये आज सरास या झोपड्या वाढतात कशा, कुठे येऊन बसतात कुठे येऊन बसतात, काहीही चालू आहे, कोणाचा कोणाला काही ताळमेळ नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपल्या हातामध्ये जी काही पॉवर आहे ती आपण यूज करणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं मुंबईची वाट जी लागली तिला शिवसेना जबाबदार आहे? शिवसेना पण म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ते सगळं आहेत ना, म्हणजे सरकार म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार आहेच. अनेक वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती, पण शिवसेनेकडे सुद्धा मुंबईची सत्ता होती. आहेच ना, आजही आहेच की. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी किमान महानगरपालिकेतर्फे व्हायला पाहिजेत बरं का, मग महानगरपालिका हातात असताना सांगायचं की नाही ते MMRD असं करते, मग ते अजून कोणतरी हे आलेत ना सगळे शॉर्ट फॉर्म वाले सगळ्या संस्था आल्यात त्या, ते हे असं करतात ते तसं करतात, या कारणाला काही अर्थ नाही ना. लोकांकडे तुम्ही ज्याला मुंबई महानगरपालिका मागतात त्यावेळेला लोकांच्या काही अपेक्षा ज्या आहेत. आज साधी गोष्ट इथला आपण गांधी स्विमिंग पूल घेऊ शिवाजी पार्कचा, तिथले सगळे सदस्य सभासद हे ओरडून ओरडून सांगतात की ह्या स्विमिंग पूलला काही प्रॉब्लेम झालेला नाही, तरी विनाकारण 40-50 कोटी रुपयाचं काहीतरी बजेट काढायचं आणि तो परत काहीतरी नवीन करायचा. कशासाठी, काय गरज आहे बरं? 40-50 कोटी रुपये लागतात या गोष्टीला. म्हणून म्हटलं ना की शेवटी आपण काँग्रेसला शिव्या घालतो ते आहेतच नालायक, पण विरोधी पक्षाने ती जबाबदारी सांभाळायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ना फक्त पैसे खायचे दिसते तरी तसंच नाही. मी तुम्हाला मग तरी सुद्धा तुम्ही म्हणता शिवसेना कमी नालायक आहे असं का? कारण मुंबई महानगरपालिका राज्य नाही, एवढं राज्य नाहीये, एकच मुंबई शहर आहे, ठाणे शहर आहे, एवढंच आहे म्हणून. कारण या गोष्टी कसं आहे आजही तुम्ही बघा ना, या शहरांमधला जो बकालपणा आहे ह्या बकालपणाच्या पद्धतीने वाढतोय. आज खरं बघायला गेलं तर आज शिवसेना भारतीय जनता पक्षाचे किती 101 आमदार असतील, या आमदारांच्या जीवावरती अख्खी विधानसभा डोक्यावर घ्यायला पाहिजे होती. इतकी बजबजपुरी या सगळ्या ठिकाणी माजली असताना विरोधी पक्ष म्हणून विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने दिसायला पाहिजे, काय दिसत होतं मला जर सांगा. मला खरंच सांगतो, मला काही असं टीकेसाठी मी विरोधासाठी विरोध करतोय किंवा मुद्दा म्हणून टीका करतोय अशातला खरंच भाग नाही. मी त्या दिवशी माझ्या जाहीर सभेमध्ये सांगितलं, जर कुठच्याही राजकीय पक्षाने जर समजा काम केलं जाहीर अभिनंदन करीन. विचारायचंय की या राज्यातल्या विरोधी पक्षाचं शिवसेना भाजपचं सत्ताधाऱ्यांची छुप साटलोट आहे असं तुम्हाला वाटतं का? हा, म्हणजे ह्या सगळी जी सगळी कामं निघतात बरं का अनेक गोष्टींची. म्हणजे आता मग एक साधं आपण उदाहरण घेऊ की जे कुमार, कोणतरी एक जे कुमार नावाचा एक मुंबईत फ्लायओव्हर्स बांधतो. बरीचशी कामं ह्या जे कुमार नावाच्या या कोणतं आहे त्याला कॉन्ट्रॅक्टर वगैरे त्याला मिळतात. ही कॉन्ट्रॅक्ट कोण देतं? राज्य सरकार देतं. एकाच माणसाला एवढी कॉन्ट्रॅक्ट कशी काय मिळतात बरं का? याच्यावरती कोणाचा कंट्रोल नाही का? आणि मग जर समजा शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये सामनामध्ये जर समजा या जय कुमारच्या जाहिराती येत असतील त्याचं काय अर्थ लावायचे? म्हणजे जय कुमार नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणतरी एक बिहारी आहे तिथला बरं का कॉन्ट्रॅक्टर, ज्याला ही सगळी फ्लायओव्हरची ब्रिजेसची कामं मिळतात. तुम्ही असं सुचवताय की या जय कुमार नावारी कॉन्ट्रॅक्टरनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही खिशात घातलं दिसतंय ना, नाही तर जाहिराती येतील कशा? माझं तेच म्हणणं आहे ना, मी माझ्याकडे आता वर्तमानपत्र आहे, मी तुम्हाला ते वर्तमानपत्र दाखवतो की आपण एका बाजूला विरोध करायचा आणि त्यांच्याच जाहिराती आपण आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापायच्या. हा कुठचा प्रकार आहे? पण हे आणखी कोणाबाबत झाले? रिलायन्स बाबत. शिवसेनेने रिलायन्सच्या विरोधात आंदोलन केलं बरं का. मी तुम्हाला तारखांनिशी तुम्हाला दाखवायला तयार आहे या सगळ्या प्रकार. वाईट या गोष्टीचं वाटतं की अरे आपण विरोधी पक्ष आहोत, आपण काही गोष्टींचं तारतम्य जे पाळलं पाहिजे बाळगलं पाहिजे, ज्या गोष्टीचं बाळगलं नसते तर मग हे आणि काय आणि हे काय फरक राहिला? किमान आपण ज्यांच्या विरोधात आपण आंदोलन करतो आहोत किंवा आपण ज्यांच्या विरोधात आपण बोलतो आहोत की बाबा हे त्यांनी भाव खाली केले पाहिजेत किंवा काही जे काही गोष्टी केल्या पाहिजेत, 4-5 दिवसामध्ये त्याच वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात येते कशी, घेतली कशी जाते? माझा मुळात फक्त अशाच गोष्टींना विरोध आहे. माझा काय
तुमचं समत ही लबाडी आहे, हा भ्रष्टाचार आहे? भ्रष्टाचार आता काय जाहिरातीला काय भ्रष्टाचार म्हणणार? परंतु अप्रत्यक्ष हा भ्रष्टाचार आहे ना, ज्यांच्या विरोधात आपण आंदोलन करतो. मानसिक भ्रष्टाचार, रिलायन्सच्या मानसिक भ्रष्टाचार आहे की मानसिकच झाला ना. जाहिरातीचे पैसेही मिळतात. हो, अर्थातच ना. त्याच्यामुळे मानसिक कसं आहे, शेवटी पण जाहिरातीचे पैसे हे तुम्हाला तसे लिगलीच येतात, बरं का. ते काय अनट्रेटेबल येत नसतं, त्याच्यामुळे तो भाग वेगळा. पण हे मेंटल करप्शन ज्याला म्हणतो आपण. एक मिनिट, अशी जर समजा उद्या माझ्याकडनं जरी चूक झाली तरी ती मला दाखवायला पाहिजे. पण तुम्ही अशी खात्री द्याल मनसे असं कधीच करणार नाही? 100% प्रयत्न करेन. पण अशी जर समजा चूक झाली असेल, मुद्दामून होणार नाही माझ्याकडनं. जाणून बुजून ही गोष्ट कधीच केली जाणार नाही. परंतु समजा अशा प्रकारची चूक जर समजा भविष्यात झाली तर ती दाखवावी, नक्की कान पकडेन. मला तुमच्या मगाशी जे तुम्ही स्टेटमेंट केलं त्याकडे यायचंय. तुम्ही असं म्हणालात की महाराष्ट्रात ज्याला कुणाला सत्तेत यायचंय त्याला आमच्या मदतीशिवाय सत्ता आणता येणार नाही. पूर्वी तुम्ही म्हणालात भावी मुख्यमंत्री जो आहे तो ठरवण्यामध्ये मनसे महत्वाची भूमिका बजावेल. म्हणजे काय? तुम्ही एका बाजूला म्हणताय हे चारही पक्ष जे आहेत ते अकार्यक्षम आहेत, नालायक आहेत, आणि तरी तुम्ही म्हणताय की मनसे महत्वाची भूमिका बजावेल. म्हणजे काय? याचा अर्थ अंकुश, बरं का. हे बेभान झालेले जे हत्ती आहेत यांच्यावरती कोणी माहूत नाही आणि त्यांच्यावरती कुठच्याही प्रकारचा अंकुश नाही. शेवटी लोकांना काही चॉईस आहे की नाही? लोक म्हणणार की बाबा नाही हेच चार आहेत, हेही तसंच करतात, हेही तसंच करतात. असं जर समजा झालं तर ह्यांच्यावरती लक्ष कोणी ठेवायचं? प्रत्येक गोष्ट, मी रस्त्यावरती तर आहेच हो, पण तिथे विधानसभेतही पाहिजेच ना. आणि मी माझ्याशिवाय कोणाची सत्ता घेणार नाही हे माझं म्हणणं जे आहे, याचा अर्थ मी सत्तेत सामील होणार आहे याचा अर्थ होत नाही. लोकांनी हा अर्थ काढलाय, म्हणजे विशेषतः पत्रकारांनी. कारण पत्रकार गणित करतात. ते असं म्हणतात की राज ठाकरेंचे 15-25 आमदार निवडून येतील, मग ज्याला कमी पडतील त्याच्याकडे मनसे जाईल. नाही, असं हा कमी मी काय दुकान काढलंय का? असं तुम्ही करणार नाही? हा असं थोडी करणार नाही. पण तुम्ही आज आपल्या मुलाखतीत असं स्पष्टपणे सांगाल की समजा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आमदार कमी पडले किंवा सेना भाजपला कमी पडले तरीही तुम्ही सत्तेत जाणार नाही किंवा जाल, काहीतरी एक ठामपणे सांगा. नाही, या सगळ्या याच्यामध्ये मी बाहेरून अंकुश ठेवणं या सगळ्या गोष्टींवरती हे सगळ्यात महत्वाचं आहे, बरं का. कारण मी ज्या वेळेला सत्ता हातामध्ये घेईन ना त्यावेळेला ती सत्ता पूर्ण हातामध्ये घेईन. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पूर्ण बहुमत पाहिजे, पूर्ण बहुमत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आता ही माझी पहिली एंट्री हो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत, मी सतत ज्या गोष्टी ओरडून ओरडून सांगतोय त्या गोष्टी सरकारकडनं करून घेणं. मग उद्या ते शिवसेना भाजपचं असेल, नाही तर मग ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं असेल. ती हे बघा, लोकांना ना कोण तिथे बसलाय आणि कोण काय करतं याच्याशी कर्तव्य नसतं. लोकांना कामं झाल्याशी मतलब असतं. तुम्ही दबावाचं काम करा, अर्थातच अंकुशाचं काम करेन. पण तुम्हाला ऑफर आली, मंत्रीपद दिली, तुमचे 15-25 आमदार आहेत, तुमच्यापैकी 5 जणांना मंत्री करतो, तुम्ही सरकारमध्ये आहात, त्यावेळी तुम्ही काय करा? इतका बिकाऊ नाही हो. मंत्रीपद सुद्धा 4 मंत्रिपदासाठी तुम्ही सरकारमध्ये. मला अंकुश या सर्व गोष्टींवरती अंकुश ठेवायचं. माझ्या लोकांना उद्या भविष्यामध्ये ज्यावेळेला सत्ता येईल त्याला मंत्रिपद मिळतीलच ना. पण ह्यांची ओझी कोण वाहणार? राज ठाकरेंना अर्धी मूर्ती सत्ता नको, दिली तर पूर्ण सत्ता द्या. अर्थातच शेवटी आपल्याला जर काही वेगळं काही घडवून दाखवायचंय, करून दाखवायचं असेल तर या अशा गोष्टीतनं होणार नाही ना, होऊ शकत नाही या गोष्टी. कित्येकदा आता बघा ना तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये गृह खाते, ह्यांच्याकडे गृह खात्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकत नाही, ह्यांचा निर्णय ते करू शकत नाही, त्यांचा निर्णय हे करू शकत नाही. हे कुठचं सरकार आहे? ज्यावेळेला तुम्ही युती म्हणता, तुम्ही आघाडी म्हणता, त्यावेळेला यांचा एक निर्णय असं नाही होऊ शकत ना. आज बघा, आज आपल्याकडे राज्यामध्ये कोणालाही आरोग्याची एक पॉलिसी नाही, शिक्षणाची पॉलिसी नाही. त्याच्यामुळे कोणी शिक्षण मंत्री येतो आणि आपली स्वतःचा काहीतरी अक्कल पाजळतो आणि काहीतरी नवीनच करतो. ते आता आले कोणते, त्यांनी सांगितलं की या वर्षी काहीतरी 10वीला 80 मग पुढल्या वर्षी तर बघू म्हणे. हे काय शैक्षणिक धोरण आहे का? आणि असली कुठचीही गोष्ट आखल्याशिवाय तुम्ही काय बोलणार, काय करू शकणार सांगा. म्हणजे असं दिसतंय की तुमची लढाई जी आहे ती दीर्घ पल्ल्याची आहे. अर्थातच छोट्या असल्या मामूली गोष्टींसाठी नाही. तरी सुद्धा पत्रकार म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारणं मला भाग आहे. मी निखिल तुम्हाला एक गोष्ट सांगतो या सगळ्या ह्याच्यामध्ये,
मी माझा स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी माझ्या सर्व सहकाऱ्यांना कल्पना यायची. मी माझ्या घराच्या बाहेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या अशा ओळीने लाईनीत गाड्या बघितल्या. इथे कृष्णकुंजच्या बाहेर? नाही, इथे नाही, मी मातोश्रीवर ती शिवसेनेमध्ये असताना आमच्या घराच्या बाहेर अशा प्रकारच्या लाल दिव्याच्या गाड्या लागत आहेत, इतके अधिकारी येत आहेत. ज्यांनी ही गोष्ट पाहिली आहे, मी मागे एकदा माझ्या भाषणात म्हटलं होतं की मी एके दिवशी बाळासाहेबांबरोबर शिवसेना भवनला यायचं होतं आणि बाळासाहेब शिवसेना भवनला येणार होते आणि त्यावेळेला आमचे गाडी चालवणारे होते, ते आले नाही होते. मग काय करायचं, मग टॅक्सी मागवली. इतक्यात त्याचे मुंबईचे महापौर, मला असं वाटतं सुधीर भाऊ होते का कोणतरी होते, त्यांची ती इम्पाला गाडी होती लाल दिव्याची आणि बाळासाहेब काय त्या लाल दिव्याच्या गाडीत बसायचे नाही. मी एकदा मागे माझ्या मुलाखतीत हाच विषय सांगितला होता. मी त्यांचं काहीतरी बोलणं झालं, चर्चा झाली, त्याच्यानंतर आम्ही टॅक्सीमध्ये बसलो, बाळासाहेब, मी कोणीतरी व्यक्ती होती पुढे, अशी टॅक्सी चालली आणि त्याच्या मागून महापौरांची इम्पाला गाडी चालली. आता हे चित्र ज्यांनी पाहिलं असेल तो इतकं छोटं राजकारण करेल का, मला जरा सांगा. बाळासाहेब कधी लाल दिव्याच्या गाडीत बसले नाही, कधीच बसले नाही, कधीच. तुमचा तो आदर्श आहे. अर्थातच या गोष्टी घेतल्याच पाहिजेत ना. बाळासाहेबांनी कधी पद स्वीकारलं नाही, तुम्ही नाही स्वीकारणार? इच्छा नाही मला. गरज पडली तर? म्हणजे गरजेचे काय विषय येतो, हा माझ्या गरजेचा विषय नाहीये, हा लोकांच्या गरजेचा विषय, आणि लोकांच्या गरजा या काम आहेत. लोक तुम्हाला असं म्हणाले, राज ठाकरे तुम्हाला आता बहुमत आम्ही दिलेलं आहे, यावेळेला नाही, कधी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. लोक बोलूच देत नाही, म्हणाले तर काय? आता या जरतरला काय अर्थ आहे, पहिलं बोलू. तुमच्यापुढे आदर्श बाळासाहेबांचा आहे. अर्थातच हे बघा, मला असं वाटतं ना की बाळासाहेबांचा आदर्श म्हणण्यापेक्षा की त्या ज्या गोष्टी करवून घेणं, सत्तेत राहून आपण सत्तेत कशासाठी आहोत, नुसत्याच कसं आहे, माझं घर चालवायला माझा व्यवसाय ठीक आहे बरं का, याच्यासाठी नुसतंच फक्त पैसे कमवायला किती कमवून किती कमवणार तुम्ही. खूप लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे आपण अनेकदा म्हणतो की यांच्याकडे 5,000 कोटी आहेत आणि यांच्याकडे 10,000 कोटी आहेत, यांच्याकडे 20,000 कोटी आहेत. रात्री जेवायला वरण भात आणि बटाट्याची भाजी जर समजा असेल तर उपयोग काय त्या 10,000 कोटीचा. मला असं वाटतं की ही जे 60 वर्ष झाली आताची, खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, या सगळ्या गोष्टी आताची जी जनरेशन आहे, आताची जी पिढी आहे, ही साधारणपणे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल अशा विचारांची येते. ते नो नॉनसेन्स वाले आहेत. तो पूर्वीचा जमाना गेला. आता त्यांना कसं आहे, त्यांना ते ठीक आहे, ते राज ठाकरेला काही काळ गुरवाळतील, पण त्याच्याकडनं जर परफॉर्मन्स दिसत नसेल तर ते विचारणार पण नाही. ही आजची पिढी आहे. आणि मी ज्या पठडीतनं मी जसा वाढलो किंवा मी ज्या पद्धतीने विचारू, आपण एखादी गोष्ट करतोय, एखादं काम करतोय, ते जर पूर्ण होणार नसेल बरं का, काही वेळेला काही गोष्टी अर्धवट राहतातही, नाही अशाला भाग नाही, परंतु लोकांच्या ज्या काही गरजा, आणि खरं सांगू, लोकांच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप गरजा छोट्या छोट्या असतात, असं काय फार मोठं त्यांना हवं असायला भाग नाही, आणि त्या सोडवणं खूप सोपं असतं. विनाकारण पाहतो, बघतो, करूया, पाहूया, मग तुम्ही जरा एक आठवड्याने येऊन भेटून जा, त्याच्यानंतर आपण एक विचार करू, मग आपण एक समिती नेमू, या गोष्टींना काही गरज नसते. आणि अशा प्रकारची कामं देखील होताना मी पाहिलेली आहेत बरं का, याची गोष्टी झटकन होऊ शकतात, ज्याला काही थांबवायची किंवा थांबण्याची हे सगळं तुमचं ऐकायला खूप चांगलं वाटतंय. मलाही चांगलं वाटतंय, पण प्रॅक्टिकल पॉलिटिक्स नावाची गोष्ट आहे. मला तुम्हाला असं विचारायचंय, तुम्ही प्रॅक्टिकल पॉलिटिक्स मध्ये आहात, जेव्हा कधी हे प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल, या वेळेला विधानसभेला या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर तुमची रणनीती काय असणार आहे, किती जागा तुम्ही लढवणार आहात, काय तुमची स्ट्रॅटेजी आहे आणि तुमचा अजेंडा काय असणार आहे? देखील आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 2-4 दिवसामध्ये आमची यादी फायनल होईल बरं का, त्याच्यावरतीच ठरेल हे किती जागा लढवायच्या आणि नाही लढवायच्या. मी तुम्हाला आता सांगतो, आत्ताच या क्षणाला साधारणपणे 200-225 एक मतदारसंघामध्ये माझ्याकडे उमेदवार आहेत, इच्छुक आहेत, अनेक लोक आहेत. काही मतदारसंघामध्ये तर खूप बरेच आहेत. परंतु शेवटी आजची तारीख काढली, साधारणपणे दौरे सुरू व्हायला किंवा निवडणुका यादी जाहीर व्हायला अजून एक 4-5 दिवस जातील किंवा अजून थोडे दिवस जातील. 10 तारखेला शेवटचा दिवस आहे. वेळ किती मिळतो?
मी किती किती ठिकाणी जाणार, किती सभा घेणार, बरं का. या शेवटी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यावरती. म्हणजे मी लोकसभेला जी गोष्ट केली की मला अनेक लोक असं आपण 25 जागा 30 जागा लढूया, प्रश्न असा मी तिथे जायला पाहिजे ना, मी तिथे सभा घ्यायला पाहिजे, मी तिथे लोकांशी मी बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. या जर गोष्टी होत नसतील तर ते बरोबर होणार नाही. काही ठिकाणी नाही जाता येणार मला, काही ठिकाणी जाता येईल, परंतु त्या अंगाने मला ती गोष्ट आखावी लागेल. आणि मी काही हेलिकॉप्टरचा नेता नाही, त्याच्यामुळे मी गाडीने प्रवास करतो. आणि मी हेलिकॉप्टर काय वाईट नाही, ते पोहोचण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी चांगली गोष्ट आहे ती. पण मला ना बऱ्याच वेळेला काय होतं, हेलिकॉप्टरने मी जेव्हा लँड होतो तो मला तो जो तिथला फील असतो ना, तो फीलच येत नाही. गाडीने फिरताना कसं होतंय की आपण काही गोष्टी बघत जातो आणि मग त्यातनं तो एक फील यायला लागतो, मला अंदाज येतो त्या जिल्ह्याचा, त्या तालुक्याचा. तर त्याच्यामुळे मग आता हे सगळं त्याच्यावरती माझं ठरणार की आता किती दिवस. आणि त्याच वेळेला ज्याला आपण जाहीरनामा, वचननामा, ज्या काही गोष्टी म्हणतो, ह्या लोकांसमोर काय पद्धतीने आणणार, तेही त्याच्यावरती आता आमचं चालू आहे काम. पण म्हणजे तुम्ही पूर्ण 288 जागा तर लढणार नाही. छे 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 छे. गेल्या वेळेला तुम्ही 11 जागा लढल्या होत्या आणि तिथे तुमचा प्रभावी असा परफॉर्मन्स झाला. हो, तशी स्ट्रॅटेजी असणार. हो हो. साधारण 100 जागा लढा का आपण आकड्यात जाऊयाच नको. हा, आकड्यात काय माहिती, आता मला काही सांगताच येणार नाही. मला तुम्हाला किती टार्गेट आहे तुमचं महाराष्ट्राच्या यंदाच्या विधानसभेमध्ये? म्हणजे जर तुमचं हे ठरलं की हे लॉंग टर्मचं पॉलिटिक्स आहे या विधानसभेमध्ये, कारण मला माहिती आहे की 9 ते 10 जागी तुम्हाला लीड होता गेल्या वेळा विधानसभा सेगमेंटमध्ये, आता काय टार्गेट आहे तुमचं? नाही, कसं आहे, आम्ही 9 ठिकाणी आता या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 9 ठिकाणी 1 नंबर लावतो आणि 13 ठिकाणी आम्ही 2 नंबर लावतो. अत्यंत कमी मार्जिनने आम्ही मागे 2 नंबरला असलेल्या जागा साधारणपणे मिळून 22 जागा होतात, बरं का. या उपर अजून एक 10-15 जागांवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय, केलेलं आहे, बरं का. आणि त्याप्रमाणे चाललोय. म्हणजे 40 ते 50 जागा. हो, एवढं झालं, यावर चांगली कामगिरी झाली तर तुम्ही समाधानी असता. हो. अर्थात अजेंडा काय असणार? पुन्हा मराठीचा अजेंडा की काही अधिक व्यापक अजेंडा असणार? ते कसं आहे, या गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजेत की ह्याचं संपूर्ण अर्थकारण राज्याचं आणि या सगळ्या गोष्टी या शेवटी कशावरती अवलंबून आहेत. म्हणजे असलेल्या लोकांना असलेल्या गोष्टी मिळत नाहीत, म्हणजे इथल्या स्थानिकांना इथे असलेल्या गोष्टी मिळत नाहीत. बाहेरचे लोंढे येत आहेत आणि ते त्या गोष्टी घेऊन जात आहेत, बरं का. हे मी माझ्या परवाच्या माझ्यामध्ये मुलाखतीमध्ये मी सांगितलं की उत्तर प्रदेश, बिहार आणि या ठिकाणाहून ह्यांना रायफलच्या परवानग्या मिळतात, रायफलच्या लायसन्सेस मिळतात, ऑल इंडिया परमिट्स. आणि ते एवढ्यासाठीच मिळतात कारण ते तिकडून इकडे यायचं आणि इकडच्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये भरती व्हायचं. मग आज मला सांगा, आपण अनेकदा असे फोटो पाहिलेले आहेत की पोलीस भरतीच्या वेळेला तिथे इतकी गर्दी होते, बरं का. मुलं येतात, महाराष्ट्रातनं मुलं येतात, पोलीस भरतीच्या त्या सगळ्या आलेल्या मुलांवरती पोलिसांनाच लाट करावा लागतो, अशी बऱ्याच वेळा वेळ येते. म्हणजे पोलिसांमध्ये भरती होण्यासाठी म्हणून इतकी मुलं जर महाराष्ट्रामध्ये हजारोनी जर समजा तयार असतील, तर या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या या सिक्युरिटी एजन्सीजमध्ये ही मुलं का नाही लागू शकत? मग ह्या मुलांना तुम्ही रायफल्स किंवा इतर गोष्टींच्या परवानग्या, लायसन्सेस का देत नाही? इथे जर समजा तुम्ही एक रिव्हॉल्व्हरचं लायसन्स मागायला गेलात तर तुम्हाला इथे परवानगीच देत नाही. दिलीच तर तुम्हाला मुंबई बाहेरची करता येत नाही. मग फार आणि तिथून हे जे येतात, बरं, ही माणसं कोण आहेत? ही कुठच्या पार्श्वभूमीची माणसं आहेत? यांच्यावरती कुठच्या प्रकारचे गुन्हे आहेत? हे कोण आहेत? काय माहिती नाही. आणि हे तिथून फक्त रायफलचं लायसन्स आहे म्हणून इकडे येणार, सिक्युरिटी एजन्सीमध्ये बसणार आणि कुठच्याही ज्वेलरच्या बाहेर किंवा कुठच्याही बँकेच्या बाहेर हे रायफल घेऊन उभे राहणार. तुम्हाला माहित नाही माणूस कोण आहे. इतका बेसावतपणाने आपण नाही वागू शकतो. हे मी त्यातलं एक उदाहरण दिलं. मी तुम्हाला हा धोका मोठा वाटतो? 100%. हे जे उत्तर भारतातून लोंढे येत 100%. याच्यामुळे गुन्हेगारी वाढते अर्थातच. आणि कसं आहे, आज कसं आपण एक मुंबईमधली एक परिस्थिती बघूया. मुंबईमध्ये आज रात्री 1 वाजता देखील जर समजा सिग्नल चालू असेल तर गाड्या थांबायच्या. आता दुपारी नाही थांबत. अगदीच काही सगळं उद्ध्वस्त झालं अशाला भाग नाही, तर कुठेही गाड्या आज मुंबईमध्ये चालवत असलेल्या आज कित्येक हजारोनी टॅक्सीज या इल्लीगल आहेत, हजारोनी रिक्षा ह्या इल्लीगल आहेत. हे बघायचे कोणी? मी अगदी साधी साधी गोष्ट सांगतो. आज आपण हायवे घेऊया, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे घेऊया. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती कशाही प्रकारे ट्रक चालवतात, कशाही प्रकारे तुमच्या त्या मोठ्या बसेस चालवतात.
आणि मग आपण कित्येकदा बघतो की बाबा ऍक्सिडेंट झाला, 4 लोक गेले. अरे 4 लोक काय गेले, त्या कुटुंब उद्ध्वस्त झालं ना ते. ती माणसं गेली, ती लहान मुलं गेली, त्या महिला गेल्या आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटतच नाही. याचं कारण काय? कारण त्या चालवणाऱ्या गाड्यांवरती कोणाचं काही बंधनच नाही, त्यांना भीतीच नाही. आज पण आपण जर इथे सगळ्या गोष्टी बघितल्या, ही जी बजबजपुरी माजण्याचं सगळ्या बाजूनी जे कारण आहे, याचं कारण शासन, प्रशासन, पोलीस अशी जी भीती पाहिजे, भीती ती नाहीच आहे. त्याच्यामुळे कोणी येतं, काही करतं, काही चाललंय आणि कोणालाही काही होत नाही. असं नाही होऊ शकत. असं राज्य किंवा अशी कुठचीही गोष्ट तुम्ही अशी नाही सांभाळू शकत. मी नेहमी सांगतो की वर्गामध्ये समजा एखादा मुलगा बरोबर वागत नसेल, अर्थात त्याला काय मारलं पाहिजे भाग नाही, परंतु तो नीट वागत नसेल तर शिक्षक हा काय त्याला निवेदन देत नाही हो की बाबा उद्यापासून जरा नीट वागायला सुरुवात कर. पण तो शिक्षकाचा धाक तर असला पाहिजे. याचा अर्थ काय मारलं पाहिजे असला भाग नाही, पण तो ती भीती, तो धाक असला पाहिजे ना. हल्लीच्या काळात छड्या मारून चालत नाही. हो, काल मी ऐकलं काहीतरी चीनमध्ये काहीतरी एका मुलाच्या मिरची घातली तोंडामध्ये शिक्षक. धाक असला पाहिजे. बरोबर, धाक असलाच पाहिजे. मला तुम्हाला विचारायचं आहे, हे जे तुम्ही सांगताय हे सगळं घडतंय, प्रशासन उद्ध्वस्त झालंय, याला जबाबदार आपण सगळे नाही आहोत का? जे इथे अनेक वर्ष मराठी लोक इकडे लायसन्सेस कोणी दिली यांना, विकलं कोणी टॅक्सीची आहेच ना. पण ह्याच्यावरतीच तर मी मध्यंतरी जे पत्र दिलं होतं, याच सर्व लोकांनी दिलं होतं ना की तुम्ही उद्ध्वस्त करताय. छोट्या मोठ्या चिरीमिरीसाठी म्हणून तुम्ही कोणाला विकताय? तुम्ही महाराष्ट्र विकायला काढलेला आहे बरं का. परत मी तुम्हाला हेच सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये हे उद्या हा जर समजा मराठी माणूस जर एखादा त्या अधिकार पदावरती बसला असेल आणि तो जर समजा अशा प्रकारच्या गोष्टी करत असेल, त्यालाही भीती नाहीच आहे. म्हणजे आज मुंबईमध्ये जी काही आज झोपडपट्ट्या वाढताय, ट्रॅफिक अशा प्रकारे वाढतोय, पाण्याचा प्रॉब्लेम सुरू आहे, किंवा आज त्या पाईपलाईनला असलेल्या झोपड्या, या पाईपलाईन वरती असलेल्या झोपड्या, ह्याचे किती फोटो आतापर्यंत आले? मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकार कोणी कारवाई केली याच्यावरती? कुठची कारवाई झाली? पण हे सगळे अधिकारी मराठीच आहेत. हो, मग मी तेच तर सांगतो ना. अधिकारी पोलिसातले अधिकारी मराठी आहे, मराठी आरटीओतले अधिकारी मराठी. अगदी बरोबर आहे. ह्यांना भीती कसली? एक तरी वॉर्ड ऑफिसर आजपर्यंत सस्पेंड झालाय का? याबद्दल मी अनेकदा मुंबई आयुक्तांना भेटलो, म्युन्सिपल कमिशनरना बरं का. त्यांना हे सांगितलं, म्हटलं तुम्ही वॉर्ड ऑफिसरांची बैठक तर लावा. त्यांना सांगायला नको. व्हिजिलन्स नावाची काय गोष्ट, एक फेरफटका ज्याला म्हणतो आपण, मी मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना मी घेऊन जातो आणि त्यांना ह्या गोष्टी सगळ्या दाखवतो. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला जर करायचं असेल ना, ही गोष्ट नक्की होऊ शकते, घडू शकते. मी नाशिक महानगरपालिका जेव्हा पाहत होतो त्याला मला असं वाटतं दशरथ पाटील तिकडे महापौर होते. असाच एक रस्ता असा तिकडे भंगार सगळ्या असायचा सगळा. मी एके दिवशी सगळ्या मी फिरत असताना मी म्हटलं हे काय रे? म्हणजे नाही, सगळे इलिगल आहे. म्हटलं मग काढत का नाही? म्हणे त्यांना नोटिसा दिल्या पण ते काही निघत नाही. म्हटलं आता एक शेवटची नोटीस द्या की 1 आठवड्याच्या आत हे सगळं रिकामं करा. शेवटची नोटीस दिली, आठवडा संपला, हलायला तयार नाही. 1 आठवड्यानंतर 3 ते 4 बुलडोजर लावले आणि अख्खा रस्ता सरळ करून टाकला तो. ही गोष्ट घडू शकते, ही गोष्ट होऊ शकते. मला या बुलडोजर शब्दावरून आठवलं, संजय गांधींनी तुर्कमान गेटला 1977 साली हेच केलं होतं. झोपडपट्टी हटवली होती तिकडची आणि देशामध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. बुलडोजर्स वापरून अशा प्रकारच्या गोष्टी नष्ट करता येतील यावर विश्वास आहे तुमचा? कोणत्या गोष्टी ह्या पण महत्वाच्या आहेत ना. मी काय माणसांवरती टाकले नव्हते बुलडोजर, इलिगल स्ट्रक्चर्स वरती होते ते. आणि मुंबईमध्ये ज्या वेळेला इलिगल स्ट्रक्चर ज्या वेळेला काढली जातात त्याला बुलडोजरच वापरली जातात, माणसं नाहीत. ती काय चिन्नी हातोडा घेऊन ती स्ट्रक्चर्स तोडतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला तेव्हा ज्या गोष्टी करायला लागतात तेव्हा इथे कठोरपणाच पाहिजे. अर्थातच काही वेळेला तुम्हाला निर्दयीपणे शासन प्रशासन हाकावं लागतं, त्याला इलाज नसतो. इलाज आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही जाऊन दे नंतर बघू. पण मग शिवसेनेत असताना हे तुम्ही का नाही केलं? सांगितलं की मी रंगशारदामध्ये कोणी केलं होतं? या सगळ्या जेवढ्या आज तुम्ही प्रेझेंटेशन केवढ्या मोठ्या प्रमाणात, जिकडे बाळासाहेब स्वतः आले होते, की तिथे नगरसेवक कोणाचा, आमदार कोणाचा, खासदार कोणाचा, हे कोणाच्या काळात वाढलं, या सगळ्या गोष्टींचं प्रेझेंटेशन दिलं होतं. शेवटी कसं होतं की मी एका पक्षामध्ये होतो, त्याची एक चौकट आहे बरोबर. आता माझा स्वतःचा पक्ष आहे,
तिथे तुम्हाला अधिकार नव्हते. कसे असणार ना, कुठचे असणार? मला हेच विचारायचं, ते प्रेझेंटेशन तुम्ही केलं होतं त्यावेळेला गाजलं होतं की या इलिगल वस्त्या आहेत आणि या काढून टाकल्या पाहिजे, तर स्पष्टपणे तुम्ही सांगितलं होतं. पण नंतर त्या निघाल्या नाहीत. कसे निघणार? कारण काय झालं, शिवसेनेत तुम्हाला दाबलं गेलं या बाबतीत? नाही, मुंबई महानगरपालिका काय मी बघत नव्हतो, उद्धव ठाकरे बघत होते. अहो, ज्या पक्षामध्ये जर मला समजा एखादा शाखा प्रमुख नेमायची परवानगी नसेल तर मी काय झोपडपट्ट्या काढू का? आणि ती गोष्ट ज्या वेळेला नाशिकमध्ये मी करत होतो त्यावेळेला नाशिकला जाऊन तुम्ही बघा, तिकडचा तुम्ही गोदा पार्क, मी तुम्हाला तिकडचे कोणकोणते आयुक्त हे जे सकाळी माझ्याबरोबर यायचे यांची नावं देईन, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून बघा. कित्येक गोष्टी तिकडे केल्या. तुम्ही स्वतः फिरायचं आयुक्त लोंढ्याबद्दल बोललात, स्थानिकांवर जो अन्याय होता त्याबद्दल बोललात. मला तुम्हाला विचारायचंय की मराठीचा मुद्दा तुम्ही उचललाय. 40 वर्षापूर्वी 1966 साली शिवसेनेने सुद्धा हाच मुद्दा उचलला होता. त्यांच्या मुद्द्यामध्ये आणि तुमच्या मुद्द्यामध्ये नेमका फरक काय? कसं आहे, नोकऱ्यांचा विषय तेव्हाही होता, आजही आहे, याच्यामध्ये काही वाद नाही. पण आजचा मोठा प्रॉब्लेम जो आहे तो आहे भाषेचा. मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषा बोलणारे लोक किती उरलेत किंवा किती आहेत याची टक्केवारी मी दिली होती. महाराष्ट्रात आज मराठी मातृभाषा बोलणारे 65% लोक फक्त राहिलेत. 65% लोक फक्त मराठी मातृभाषा बोलतात. हा जर आकडा खाली खाली यायला लागला तर शेवटी महाराष्ट्राची मराठी ही राजभाषा याचं काय अस्तित्व राहिलं? शेवटी आज जगामध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी त्या देशाचं हे भाषेवरती अस्तित्व असतं, बरं का? आणि ती भाषा जर समजा तुमची खाली यायला लागली, त्याचं बोलण्याचं प्रमाण आपण कित्येकदा बघितलं असेल की मी हा काही मला त्या चॅनलवरचा भाग नाही, परंतु अनेक हिंदी चॅनल्सवरती मी मराठीतच प्रतिक्रिया देतो. आणि ही गोष्ट आपण नीट बघितली पाहिजे की आज दक्षिणेकडची जी राज्य आहेत ही दक्षिणेकडची ही त्यांच्या भाषेवरती ठाम आहे आणि त्यांच्या भाषेवरती ते ठाम असल्यामुळे त्यांना महत्व पण तेवढंच आहे. त्याच्यामुळे हा विषय भाषेचा आहे, हा विषय अस्तित्वाचा आहे. आणि दिल्लीचा आजपर्यंतचा जो विचार आहे की मुंबई या महाराष्ट्रापासून वेगळी करणे किंवा बाजूला करणे वगैरे, हा एक वेगळ्या पद्धतीचा त्यांचा गेम सुरू आहे की लोंढे माणसं पाठवणे, या माणसं पाठवण्यामधनं त्यांचे मतदारसंघ तयार करणे आणि मग नगरसेवक, आमदार, खासदार असे या सगळ्या मतदारसंघांमधनं घ्यायचे, निवडून आणायचे आणि मग मराठी माणसालाच सांगायचं की अरे नगरसेवक आमचे, आमदार तर आमचे, खासदार तर आमचे, तुमचा संबंध काय आहे या शहराशी? असं करून हे वेगळे करण्याचे. आणि आज फक्त मुंबई टार्गेट राहिलेलं नाही, आज पुणे आहे, ठाणा आहे, नाशिक आहे. म्हणजे मला मध्यंतरी कळलं त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये 3 लाख उत्तर प्रदेश आणि बिहारी आहेत. जर हे प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरांमध्ये कसं आहे, त्यांच्या त्यांच्या राज्याची उभारणी त्यांनी करावी, मोठी करावी, त्यांच्या माणसाला त्यांनी तिकडे काम द्यावं. इथे काय कोणाचा मत्सर करणं, द्वेष करणं किंवा अशातला काही भाग नाहीये, पण त्यांची राज्य मोठी करायची नाही. महाराष्ट्राकडनं सर्वाधिक टॅक्स गोळा करायचा, तो त्यांच्याच राज्याला द्यायचा, त्यांच्याचकडचे राजकीय पुढारी ते सगळे पैसे घेणार, पुढे काही करणार नाहीत आणि वरती परत लोंढे बोसायला आमच्याकडे पाठवणार. आणि ही भावना ही काय फक्त महाराष्ट्राची नाहीये, कर्नाटकातही अशाच प्रकारची आंदोलन झाली, आसाममध्ये होत आहेत, इतर ठिकाणी होत आहेत. त्यांना कधी कोण बोलत नाही. महाराष्ट्रात कधी कोण बोललं की लगेच अगदी सगळेजण चौताळून उठतात. तुम्ही आता म्हणालात की मुंबई, ठाणे, पुणे इथे नाशिक अमराठी लोकांची वस्ती वाढवायची, तिथलं राजकारण, अर्थकारण ताब्यात घ्यायचं. तुम्ही असं सुचवताय का की या भागावर कब्जा करायचा आणि एक दिवस मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, असं हे कारस्थान आहे? 100% हेच कारस्थान आहे, दुसरं तिसरं काही कारस्थान नाही यांचं. म्हणजे काँग्रेस पक्षाला कृपाशंकर सिंग सारखा एखादा उत्तर प्रदेशी एखादा माणूस इथे त्यांना अध्यक्ष म्हणून मुंबईला नेमावा लागतो का? मराठी माणूस नाही मिळाला? काय सजेस्ट काय करताय तुम्ही? सांगताय काय लोकांना? मेसेज काय देताय? यांना कोणी मिळतच नाही. यांना मिळतो तो कोणतरी एक कामत, त्याच्यानंतर कोणतरी कोणते आपलं संजय निरुपम, नाही, अगोदर मुरली देवरा, त्याच्या आधी रजनी पटेल.
मुंबई प्रदेशासाठी तुम्हाला एकही तुम्हाला अध्यक्ष मराठी मिळत नाही, तुम्हाला देता येत नाही. काय तुम्ही काय सांगायचं, काय तुम्हाला मेसेज काय द्यायचं? ही जी सगळी कारस्थानं चालू आहे ही काही दिसत नाहीत. तुम्ही दंगली पण जिकडे जिकडे होतात त्या पण तुम्ही नीट तपासून बघा या सगळ्या ह्याच्यामध्ये, की महाराष्ट्रामधला जो मराठी मुसलमान आहे बरं का, तिथे दंगली फार होत नाही. हे जे बाहेरून येतात ना इकडे, तिथे दंगली जास्ती होतात. तुमचं असं म्हणणं उत्तर प्रदेश बिहार मधून जे मुसलमान येतात हो, त्यामुळे दंगली होतात. म्हणजे काय, काढून बघा जाऊन. महाराष्ट्रामधले मराठी मुसलमान माझ्याकडे येऊन भेटलेत, माझ्याशी बोललेत हा विषय सगळा. ते म्हणतात आम्हालाही कळत नाही, यांच्यामुळे आम्हालाही त्रास होतो. पण मला तुम्हाला आणखी नाही, आजची मी तुम्हाला सांगतो, तुम्ही महानगरपालिकेची एकदा आपण लोकसंख्येमध्ये एक टक्केवारी जरा काढून बघा. मी आता आमच्या सगळ्या शाखाध्यक्ष आणि सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय, का रे मराठी टक्का किती? नाही साहेब 12% 15%, बाकी इतर सगळे. हे काय चालू आहे? हे अख्खी सगळी गणितं बदलतायत. आणि ही गणितं बदलत असताना मला साधी गोष्ट सांगा, मुंबई पाटणा, इथून पाटण्याला कोण? की इकडून शिक्षण घेतलेला एखादा मुलगा म्हणाला नाही आता मला पाटण्याला जायचं, असं कधी घडतं का? पाटणा कोल्हापूर काय संबंध? पाटणा पुणे, या ट्रेन्स कशासाठी सुरू झाल्या? कोणासाठी सुरू करताय तुम्ही? महाराष्ट्रातल्या कुठच्या खासदारांनी मागणी केली होती? कोणीही मागणी न करता फक्त हे लोंढे पाठवण्यासाठी या सगळ्या ट्रेन्स सुरू करता तुम्ही. उत्तर प्रदेश मधनं किती ट्रेन्स आहेत? कोणी मागितल्या होत्या? आम्ही मागितल्या होत्या. महाराष्ट्राने कधीच मागणी केलेली नाही या सर्व गोष्टींची. आणि या सर्व गोष्टींकडे डोळेझाक करायची का? फक्त मतांसाठी? आणि आपला सगळा टक्का आपण घालवायचा. याला समोरचे मला काही संकुचित म्हणून येतं, अजून काही म्हणून, प्रश्न हा नाहीये. त्यांचं त्यांनी अस्तित्व त्यांच्या राज्यामध्ये टिकवावं. उद्या जर इथून जर एखादा मराठी माणूस जर समजा तिकडे गेला तर त्याला त्या राज्यातल्या संस्कृतीप्रमाणे राहावं लागेल आणि त्याने ते राहावं. आणि सुदैवाने आपली मराठी माणसं ही इतर राज्यात गेल्यावरती त्या संस्कृतीप्रमाणे राहतात. की हे काँग्रेसने केलं नाही, शिवसेनेला जमलं नाही, उद्या मनसेच्या हातात सत्ता आली तर हे लोंढे रोखण्यासाठी तुम्ही काय करणार? त्यातला सगळ्यात एक सोपा इलाज सांगतो तुम्हाला मी. मुळात या इथे कुठेही राहू शकता, खूप जागा आहे. ज्या जागा आहेत त्या कुठल्या जागा आहेत? मला 4 कॅटेगरीज मध्ये जागा येतात. एक मुंबई महानगरपालिकेची जागा येते, एक राज्य सरकारची जागा येते, एक केंद्र सरकारची जागा येते, एक प्रायव्हेट लँड येतात. या 4च येतात. या 4ही जागांवरती आता ज्या पद्धतीने इथे कोणी येतं आणि आज मुंबईमधलेच काही आमदार नगरसेवक हे लॉऱ्या भरभरून लोक आणतात आणि तिकडे झोपड्या बसवतात. मग एकदा झोपड्या बसवायच्या, बिल्डरांबरोबर चर्चा करायच्या आणि त्याच्यानंतर हे सगळे प्लॉट विकायचे. हे सगळा धंदा चालू आहे हा सगळा. आणि मग हे बाहेरून आलेल्या लोकांना इथे तुम्ही 300 स्क्वेअर फुटाची घरं देणार, कायमस्वरूपी त्यांना इथे वास्तव्य देणार, मग त्यांना रेशन कार्ड, इतर सगळ्या गोष्टी हे सगळं देत बसणार आणि त्यांना मतदार बनवणार. पण हे थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या हातात लँड्स आहेत त्या तुम्ही सिक्युअर करू शकता. फुटपाथ तुमच्या हातात आहेत, या सगळ्या जागा ह्या तुमच्या हातात आहेत. कुंपण टाकलेल्या जागा. मला सांगा, गोदरेजची लँड इंटॅक्ट राहते, सरकारची का नाही राहतो? हजारो एकर गोदरेजची लँड तिकडे विक्रोळीला, ती तशीच्या तशी आहे. तिकडे एकही झोपडी बसलेली नाही आणि गेली अनेक वर्ष. पण मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या जमिनी जातात कशा? याचं कारण वचक नाही, भीती नाही, तिकडच्या अधिकाऱ्यांना काही वाटत नाही. एका बाजूला बोलायचं हे मॅनग्रोव्ह तोडू नका, मॅनग्रोव्ह तोडू नका. रोज कत्तल चालू आहे तिकडे मॅनग्रोव्हची आणि झोपड्या वाढत आहेत. याला इलेक्ट्रिसिटी मिळते, याला सगळ्या गोष्टी मिळायला लागतात. त्याचं कारण भीतीच नाही. उलटा मेसेज जाणं गरजेचं आहे की आता इथे राहता येणार नाही, इथे कुठेही तुम्हाला येऊन बसता येणार नाही. ह्या ज्यावेळेला उलटा मेसेज द्यायला सुरुवात होईल ना. पण हा मेसेज कसा देणार? कारण आपल्या देशाच्या घटनेने सर्वांना परवानगी दिली आहे कुठूनही कुठे जायची. इलिगल व्हायची नाही दिली आहे, अनधिकृतरित्या राहण्याची परवानगी दिली नाही. माझ्यामध्ये घटनेत असं कुठेही लिहिलं नाही की या देशातल्या माणसाने कुठेही जावं आणि अनधिकृतरित्या राहावं, असं लिहिलेलं नाहीये त्याच्यात. जे अनधिकृत आहे ते जर वेळेस तिकडे जर समजा तुम्ही बाजूला केलं आणि तो उद्या जर मेसेज, उद्या हे शेवटी येऊन राहणार कुठे?
सगळे फुटपाथ काबीज करणे, या जागा काबीज करणे आणि या सगळ्या गोष्टी होणे, इथे जर समजा तुमची व्हिजिलन्स सिस्टीम जर करेक्ट असेल आणि ती जर होईल, ह्या गोष्टी होऊ नाही शकत. तर हे थांबू शकतं. तर हे थांबू 100% शकतं. आणि हीच गोष्ट मला अनेकदा लोक विचारतात मुंबई महानगरपालिकेच्या वगैरे की फुटपाथवरती साहेब आम्ही त्या काढतो झोपड्या, मग परत आठवड्यापर्यंत परत येतात, काय करा तिकडे? म्हटलं निवडुंगाची झाडं लावा. आता निवडुंगावरती येऊन झोपणार नाहीत ना. एक वर्षभर गेला फुटपाथ, चला नाहीतरी झोपड्याच होत्या, लावून टाका निवडुंग म्हटलं तिकडे. एकदा त्यांना कळलं की बाबा इथे काय बाबा आपल्याला झोपडी बांधता येत नाही, इथे इकडचं लक्ष निघून जाईल. हे मी जे बोलतोय ना, हे तुम्हाला असं वाटेल हे खूप बाळबोध किंवा हे खूप सोपं आहे, पण हे होऊ शकतं, हे घडू शकतं. हे जे प्रॉब्लेम सोडवायला फार मोठ्या काहीतरी कल्पनांची गरज नाहीये, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सोप्या सोप्या गोष्टी आहेत. माझ्या 3 तारखेच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या सोसायटीच्या ग्राउंडवरती जर समजा इतर माणसांना जर आपण खेळून देऊ शकत नसू, तर माझ्या महाराष्ट्राच्या राज्याच्या ग्राउंड इतरांना का खेळून देऊ? म्हणजे जर समजा आपल्या सोसायटीच्या बाहेर तुम्ही पाटी लावणार की फेरीवाल्यांना आतमध्ये येण्यास मनाई आहे, फेरीवाला भारतीय नाही का? नाही, हे सगळं बरोबर आहे आणि हे तुमचं लोकांना अपीलही होत आहे. तुमच्या सभांना लाखो लोक गर्दी करत आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, आम्हाला राज ठाकरे माहिती आहे एक आधुनिक लीडर म्हणून. तुम्ही तंत्रज्ञान वापरता, तुम्ही जग फिरलाय, असं काही नाही तुम्ही मुंबईत बसलाय, कोल्हापूरला फक्त माहिती आहे किंवा पुणे माहिती आहे, नागपूर माहिती आहे, तुम्ही जग फिरलाय. हा जो प्रश्न आहे तो उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा नसून हा एक ग्लोबल प्रॉब्लेम आहे. म्हणजे लंडनमध्ये हे होतंय, न्यूयॉर्कमध्ये होतंय, पॅरिसमध्ये होतंय, ऑस्ट्रेलियात होत आहे, सर्वत्र होत आहे की जिथे नोकऱ्या आहे, जिथे चांगलं राहणीमान आहे, तिथे लोक जात आहेत. हा प्रश्न जो आहे तो मायग्रेशनचा प्रश्न आहे, स्थलांतरणाचा प्रश्न आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघता का? कसं आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जे आपल्याला जे सांगितलं जातं, उद्या जर समजा आपल्या महाराष्ट्रातली मुलं मुली यांना जर समजा इथे व्यवस्थित नोकऱ्या मिळाल्या, कामधन मिळालं, याच्या उपर निर्माण होणारं जर असेल, देशातल्या माणसांनी यावं आणि ती गोष्ट करावी. परंतु इथे निर्माण होणारे जॉब्स किंवा इतर सर्व गोष्टी महाराष्ट्रातल्या माझ्या मुलांना कळत नाहीत आणि बाहेरच्यांना बरोबर कळतात आणि ते इकडे येऊन जर समजा काम करणार असेल, कसं होईल मला जरा सांगा? ये मराठी लोक को तो लेना ही नाहीये. ही कुठची भाषा? ही कोण माणसं? उपकार करतायत का? आणि एक पहिली गोष्ट आपण नीट बघितली पाहिजे की महाराष्ट्रात प्रगती होती म्हणून हे इथे आले. हे इथे आले म्हणून प्रगती नाही झाली. महाराष्ट्र हे सुरुवातीपासून एक प्रगत राज्य म्हणूनच आहे आणि जे आपल्याच लोकांनी केलेलं आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासूनची आपण जर सुरुवात बघितली तर हे आपल्याच लोकांनी केलेलं आहे. हे त्याच्यामुळे इकडे येत असतील तर त्या राज्यातल्या तिथल्या पुढाऱ्यांना कोण समजवणार? त्यांना कोणी समजवायचं नाही. ते दादागिरी करत बसणार, ते केंद्र सरकारवरती पण अंकुश ठेवणार आणि त्यांना हवं ती गोष्ट करून घेणार, स्वतः मोकळे, आणि आमची माणसं पोसा तुम्ही. विचारायचं या प्रकरणाबाबत. हे सगळे मुद्दे तुमचे बरोबर आहे. लोंढ्यांचा त्रास होत आहे, मुंबईची ताकद नाहीये, क्षमता नाहीये, पण सरकार काही करत नाही, विरोधी पक्ष काही करत नाही, हे पण तुमचं बरोबर आहे. म्हणून यांना ठोकून काढायचं का? कोणी ठोकलं? नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे. अनेक मराठी लोक हे म्हणतात की राज ठाकरे बरोबर बोलतायत, पण राज ठाकरेंचा मार्ग बरोबर नाही. यावर तुमचं काय उत्तर? नाही, मी अगदी छोट्या उदाहरणापासून सुरुवात करतो. जर समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय, टॅक्सी तुम्ही बघितली आणि त्या टॅक्सीवाल्याला विचारलं की इकडे इकडे जायचंय, नाही आणाय, असं उत्तर ऐकल्यावरती तुम्ही काय म्हणणार? बरोबर, नाही आहे तर नाही आहे. असं हा अडकन कानाखाली आवाज काढला पाहिजे, त्याच्यात काढलाच पाहिजे 100%. यांना दुसरी भाषा समजत नाही. तुमचं म्हणणं आहे की हाच मार्ग आहे, दुसरा कळत नाही होता ना, दुसरा समजतच नाही. तुम्हाला टॅक्सीचा परमिट ज्याला मिळतं, तुमच्याकडे ज्यावेळेला कस्टमर गाडीमध्ये टॅक्सीमध्ये बसतो त्याला त्याने सांगितलेल्या ठिकाणी तुम्हाला सोडायला पाहिजे. हा सर्रास सगळ्या रिक्षा, टॅक्सी आणि या सगळ्या ठिकाणी येणारा जो अनुभव आहे, याच्यातनं मला तुम्ही सांगा काय करायचं? नाही, हे बरोबर. आज महिला ज्यावेळेला प्रवास, राग येणं बरोबर आहे. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही एक नेते आहात, नेत्याकडून अशी अपेक्षा असते वैयक्तिक प्रतिक्रियेच्या पलीकडे जाईल नेता, मला असं वाटतं, आणि काहीतरी लोकांना एक मार्ग दाखवेल. मला असं वाटतं असे लोक कानाखाली आवाज काढत राहिले तर काय परिस्थिती निर्माण होईल? मला असं वाटतं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर समजा आपण आदर्श म्हणून बघतो, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो, आणि ज्यावेळेला अफजल खान आला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्याला काय गुदगुल्या करून नाही मारला. त्यांची इंटेन्शन्स काय होती ह्याचा महाराजांनी विचार केला. इथे कोणाची बरोबरी करण्याचा विषय येत नाही.
परंतु जर समजा तुम्हाला कुठची भाषा समजते याच्यावरती जर समजा गोष्टी अवलंबून असतील तर तुम्ही काय कराल जरा एकदा समजून सांग. नाही, तुम्ही आता शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. शिवाजी महाराजांचा काळ असा होता की जिथे युद्धनीती होती दोन्ही बाजूने. त्यानंतर खूप समाज पुढे गेला. गांधींचा काळ आला, मधला काळ आला, जिथे सनदशीर मार्गाने आंदोलनं चाललेली आहेत. अहो, गांधी पण वैतागले नव्हते का? पण गांधींनी हिंसेचं कधी समर्थन नाही केलं. समर्थन जरी केलं नसलं तरी तो त्यांचा तो पिंड झाला. बरं का, तो माझा काही पिंड नाहीये. नाही, मग मग मला हे कॉन्ट्राडिक्शन वाटतं किंवा त्याचं उत्तर द्या तुम्ही की तुम्ही वर्ध्याला गेला होता सेवाग्रामला. ते तुम्हाला खूप आवडलं असं तुम्ही सांगितलं. मी तुम्हाला आत्ता सांगू का, आत्ताची परिस्थिती जर महात्मा गांधींनी पाहिली असती ना तर महात्मा गांधींनी हेच केलं असतं. कानातली आवाज काढली, दुसरा पर्यायच नसता त्यांच्याकडे. पण ते काय अहिंसेने प्रश्न सुटणारे नाही ते. पण याच्यामध्ये सगळ्या त्या तत्वज्ञानाचा पराभव झाला. प्रश्न हा हिंसेचा नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इथे काय कोणाला इच्छा नाहीये, आनंद होत नाही की चला उठा आज सकाळी काय करायचं ह्याच्या थोडेच मारा, असा नाहीये विषय. विषय असा आहे की तो राग बिल्डअप होतो, तो तयार होतो. अगदी बरोबर. तो कशामुळे होतो? मी तुम्हाला सांगतो ना, आमच्या मनातही राग येतो कधी कधी. रिक्षावाला वाईट बोलला, टॅक्सीवाला वाईट. मग काय करता तुम्ही? आम्ही मारहाण नाही करत. पण त्याला दुसरं काय कळ, मग तुम्ही ती टॅक्सी सोडून दुसऱ्या टॅक्सीकडे जातो आणि ही परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करतो. आमची राज ठाकरेंकडून ही अपेक्षा. प्रश्न असा आहे ना की हे मला असं वाटतं की त्याच वेळेला ती गोष्ट त्याला कळली पाहिजे की त्याला तो इथे कामासाठी आलाय. तो माझ्यावरती उपकार करत नाहीये, कोणावरती उपकार करत नाहीये. बरं का, तो कामासाठी आलाय. तो जे काम करतोय त्याने ते नीट करावं. जो गाडीमध्ये टॅक्सीमध्ये जो बसेल त्याला हव्या त्या ठिकाणी त्यांनी न्यावं. इतक्या सोप्या ठिकाणून हे सगळी गोष्ट. मला तुम्हाला साधा प्रश्न आहे, हा टॅक्सीवाला रिक्षावाला अमराठी नसेल आणि मराठी असेल आणि असाच वागला तर काय करायचं? तेच करायचं. तेच करायचं. अर्थातच प्रश्न हा नाहीच आहे, प्रश्न वागण्याचा आहे. पण मला माहिती आहे की आपले जे मराठी जे एकतर राहिलेत खूप कमी. बरं का, मराठी टॅक्सी ड्रायव्हर. आणि हे मराठी टॅक्सी ड्रायव्हर हे असे वागत नाहीत. मी हे तुम्हाला अनेकांकडनं आलेल्या अनुभवावरनं सांगतो. मुळात मला असं नाही वाटत मनसेची प्रतिमा यामुळे खराब होते? काय खराब होते? की मारामारी करणारा पक्ष, काही लोक म्हणतात तोडफोड सेना आहे. कुठे तुम्ही मी तुम्हाला पुण्यामध्ये H1N1 बद्दल शिबिर घेतलं. उत्तम शिबिर झालं, प्रसिद्धी त्याला मिळाली. पण त्याचा गवगवा होण्याऐवजी जे अशा हिंसक घटना घडतात, टॅक्सीवाल्याला मारला, पुण्यामध्ये कुठच्या ऑफिसमध्ये जाऊन काय केलं. पण आता ही गोष्ट निखिलजी याचा एक विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचा गवगवा म्हणजे माझ्या ह्या गोष्टींचा गवगवा कोणी तुम्ही लोकांनीच केला. मग त्या गोष्टीचा गवगवा तुम्ही लोकांनीच नाही केला. आता मी काय करू त्याच्यावरती परत? म्हणजे मला सांगा, आता ती कुठेतरी एका सामोशेवाल्याचे काहीतरी गाडी फोडल्याचे सामोसे म्हणजे ते इतक्या वेळा दाखवले, माझे सामोसे मोजून झाले. या पलीकडे क्लिपिंगच नव्हते. त्याच गोष्टी सतत दाखवायच्या. आणि अशा कुठच्या घटना घडल्या मला जरा सांगा. अशी काय फार मोठे हे बघा, मला ज्या वेळेला अटक झाली त्याच्यानंतरच्या आलेल्या रिएक्शन्स वेगळ्या होत्या. पण आंदोलन म्हणून जर समजा तुम्ही बघितलं या सगळ्या याच्यामध्ये असं काय घडलं फार मला सांगा. त्या समाजवादी पार्टीची ज्यावेळेला इथे सभा होती त्यांच्या टॅक्सांमध्ये तलवारी आणि हॉकी स्टिक्स आणि या सगळ्या गोष्टी होत्या ज्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला त्यांच्या एनसीसी पण आहेत. हे समोरून आल्यानंतर आपली मराठी पोरं काय हातावर हात ठेवून बसतील का? विषय कुठे कोण सुरुवात करते, कशासाठी सुरुवात करते हे पण आपण पाहिलं पाहिजे. ही साधी गोष्ट मी ज्यावेळेला एक्सपोज केलं की उत्तर प्रदेश दिन नावासारखी गोष्टच नाहीये जी उत्तर प्रदेशमध्ये साजरी होत नाही. म्हणजे हे इथे साजरी करतात ह्याच्या मागे फक्त राजकीय षडयंत्रच आहे पूर्णपणे. त्यांना शक्ती दाखवायची. मग मी ज्यावेळेला सांगतो की इथे महाराष्ट्र दिनच साजरा होईल, उत्तर प्रदेश दिन वगैरे असले काही प्रकारचं इथे साजरे होणार नाही, त्यावेळेला जर आम्ही लाठ्या काढू, ही मी केली भाषा. आज साधी गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या याच्यामध्ये छटपूज बरोबर, हे इथे गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, काय काय दाखवताय, काय तुम्ही काय सांगताय का याच्या मागून? आम्ही किती वाढतोय, आम्ही किती पसरतोय. म्हणजे या शक्ती प्रदर्शनाला तुमचा विरोध आहे? 100%. त्यातल्या माणसांनी येऊन छटपूजा स्वतंत्रपणे केली तर तुमचा विरोध नाही? ते करतातच ना, त्या गोष्टी होतातच. मग मला एक साधी गोष्ट सांगा, आपण मग मॉरिशस समजा देश बघितला, या मॉरिशसचा तो राम गुलाम हा बिहारीच नेता होता, बिहारचाच होता. मॉरिशसच्या कुठच्या समुद्र किनाऱ्यावरती छटपूजा होता तो? इतके बिहारी तिकडे असून आज अनेक बिहारी दुबईमध्ये राहतात, त्या दुबईच्या कुठच्या किनाऱ्यावरती तुम्ही तिकडे छटपूजा करताना ते दिसतात?
देशाला, या देशाला इतका मोठा समुद्र किनारा आहे, बरोबर आहे. मुंबई सोडल्यास कुठच्या समुद्र किनाऱ्यावरती छटपूजा होताना दिसता तो? तुमचं असं म्हणणं आहे की हा राजकीय कार्यक्रम 100%. दुसरं 2006 साली तेव्हा त्याच्यामध्ये अनेक नवीन लोक आले, अनेक मध्यमवर्गीय आले, उच्च मध्यमवर्गीय आले, की राज ठाकरे एक मॉडर्न लीडर आहेत, आधुनिक नेते आहेत, त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत असं वाटत होतं. या सगळ्या कार्यक्रमामुळे म्हणजे मधल्या 3 वर्षात काय झालं, कोणी केलं हा वेगळा मुद्दा आहे, मीडियाने केलं, तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं, ते आपण नंतर बोलू. पण त्यामुळे हा जो वर्ग तुमच्याकडे आलेला होता तो काही प्रमाणात दूर गेला असं तुम्हाला वाटतं? नाही, अजिबात नाही, अजिबात गेलं. किंबहुना तो वाढलाही. बघा, तुम्ही उत्कृष्ट वेबसाईट चालवता तुमची पक्षाची, एवढी चांगली वेबसाईट दुसऱ्या कोणत्या पक्षाची नाहीये. किंवा तुम्ही पुण्याला तुमचं रिसर्च सेंटर चालवता नवनिर्माण सेनेचं, असं कोणत्या पक्षाकडे रिसर्च सेंटर आहे की नाही मला माहित नाही. सुरुवातीच्या काळात तुम्ही शिबिरं घेतली होती, कार्यकर्त्यांनी कसं वागावं, त्यांचं ट्रेनिंग काय व्हावं वगैरे. पण मधल्या काळामध्ये म्हणजे मला जो दिसतोय कॉर्पोरेशन इलेक्शन नंतर 2007च्या मनसेने मराठी मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट केल्यावर जे काय मारामाऱ्या झाला, जो काय हिंसाचार झाला, त्यामुळे या मनसेचे जे चांगलं काम आहे, विधायक काम काय, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही. पहिली गोष्ट म्हणजे माझी जी पहिली सभा झाली त्याची अजूनही माझ्याकडे भाषण आहे, आणि त्याच्यात पण मी हे बोललो होतो की 19 मार्च 2007 मराठी अस्मितेच्या आड येणाऱ्यांची तडजोड केली जाणार नाही, हे माझं तेव्हा पण वाक्य होतच. त्या भाषणामध्ये हे वाक्य आहे. त्याच्यानंतर या ज्या सगळ्या घटना ज्या सुरू झाल्या, बरं का, ह्या काही मी निर्माण केलेल्या नव्हत्या, त्या घडत गेलेल्या गोष्टी आहेत त्या, कळलं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व प्रकारची माणसं तुमच्याकडे लागतात, सर्व प्रकारची लोक. आणि तो माझा जो रस्त्यावरती उतरणारा जो माझा मुलगा आहे माझ्या पक्षामधला, तो एज्युकेटेड आहे, तो शिकलेला आहे, त्याला राग येऊन तो रस्त्यावरती का उतर, ही देखील गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. ही पण आपण लक्षात घेतली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये काय अनेकदा अशी अनेक आंदोलनं झाली, मग ती जॉर्ज फर्नांडिसांची असतील ना तर अनेक लोक, त्याला देखील सुशिक्षित वर्ग रस्त्यावरती उतरलाच होता. हा सुशिक्षित आणि अशिक्षित असा विषय नाहीये, हा विषय रागाचा आहे, हा विषय अस्मितेचा आहे. आणि त्याच्यासाठी ज्यावेळेला महिला इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेला रस्त्यावरती उतरतात, त्याचा काय तुम्ही शिक्षणाशी संबंध लावणार का प्रत्येक वेळेला? हा विषय अस्मितेशी येतो, हा विषय रागाशी येतो. तुमचं म्हणणं रागातून ही हिंसा होते किंवा मारामाऱ्या? शेवटी राग कुणाला गंमत म्हणून नाही ना करत आहे. साधी गोष्ट आहे, महाराष्ट्रामधल्या दुकानांवरच्या पाट्या मराठी असल्या पाहिजे, ही मागणी किती वर्ष होती. मी फक्त 1 महिन्याची फक्त नोटीस दिली आणि 10व्या दिवशी काउंटडाऊन लावला, झालं ना. नाही, हे मान्य आहे. नाही, राज ठाकरेंचं नाव घेतल्यावर टॅक्सीवाला सुद्धा जिथे सोडायचं तिथे सोडतो. हे काय माहिती, गब्बर सिंग लेवलला नको. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये का असं करावं लागतं? तुम्हाला सरळ निवेदन दिल्यानंतर पण समजा तुम्हाला तुमची एवढी जर मगरुरी असेल, त्याचं काय करायचं? म्हणजे आज प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेमध्ये पाट्या असताना महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, आपण पुण्यामध्ये, या ठिकाणी आपण ठाण्यामध्ये ज्यावेळेला सांगतो की बाबा तुम्ही मराठीमध्ये पाट्या लावल्या पाहिजे, ह्याच्या विरोधात कोर्टात जातात. आणि कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सहनशीलतेच्या पलीकडच्या. मी असले बाबा कानाखालीच आवाज काढला नाही, दुसरी नाही भाषा आहे ना कळत. मनसे जेव्हा तुम्ही सुरुवात केली 2006 साली आणि 19 मार्च 2006 शिवाजी पार्कवरची सभा, तुमचं भाषण, जिथे तुम्ही महाराष्ट्राचं एक स्वप्न लोकांना सांगितलं, त्यानंतर हा झेंडा आला ज्याच्यामध्ये भगवा रंग आहे, हिरवा रंग आहे, निळा रंग आहे, तेव्हा असं वाटलं होतं की राज ठाकरे महाराष्ट्रात एक नवा उदारमतवादी पक्ष, ज्याला लिबरल पार्टी म्हणतात, निर्माण करणार आहे. तुमच्या मराठीच्या आंदोलनानंतर असं वाटायला लागलं की राज ठाकरे शिवसेनेसारखाच एक पक्ष निर्माण करतायत. तुम्हाला नेमकं करायचं आहे का? नाही, तसं नाहीये. या सगळ्या ह्याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत लोक, बरं का, त्यांच्या विरोधात मी कधी काय बोललो? माझ्या अनेक गुजराती मित्र आहेत ज्यांना मराठी उत्तम बोलता येतं, बरं का. अनेक माझे ज्याला आपण माझे सुरेश गुप्ता माझे, त्यांचं इथे साने गुरुजी महाविद्यालयामध्ये शिक्षण झाले, उत्तम मराठी बोलतात. असे अनेक लोक आहेत. त्यांचा काय हेतू नाहीये मुंबई स्वतंत्र करा किंवा काहीतरी. म्हणजे मला ज्या वेळेला अशा प्रकारचा वास यायला लागेल त्यावेळेला त्याच्याही विरोधात मी बोलेन. आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणं, घेऊन जायचंच आहे.
तुम्हाला लिबरल पार्टीज निर्माण करायची आहे? मला घेऊन सर्वांना जायचंच आहे, पण हे घेऊन जात असताना जर समजा तुमच्या मनात जर समजा या महाराष्ट्राविषयी काही जर वेगळं असेल आणि तुम्ही जर वेगळ्या गोष्टी करायला लागलात, तुम्ही इथल्या स्थानिकांना इथल्या लोकांना जर समजा तुम्ही मान द्यायचा बंद केलात, तुम्ही इथली भाषा ही समजा दुय्यम तिय्यम दर्जाची तुम्ही मानायला लागलात, तर त्यांच्या विरोधात संघर्ष माझा असणारच आहे. मी पक्ष स्थापन करताना मला नवनिर्माण सेना असा पण पक्ष मला स्थापन करता आला असता, पण मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष स्थापन केला. माझी बाउंड्री ही महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करणार. तिथे जर एखादं षडयंत्र अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विरोधात समजा असेल, महाराष्ट्रातल्या शहरांच्या विरोधात असेल, तिथे मी तुटूनच पडणार. ते लिबरल मला काही ते कळत नाही. ते बरं का, मी आहे सगळ्यांशी नीट आहे, सारखं आहे, व्यवस्थित आहे. नाही, पण या रंगांना काहीतरी अर्थ होता. या रंगेळा रंग दलित यायला पाहिजे, हिरवा रंग. पण माझ्या मते बघा, मी दलित किंवा महाराष्ट्रातले मुसलमान यांना मी मराठीच बोलतो किंवा मराठीच मानतो आणि ते मराठीच आहेत की. महाराष्ट्रामधला जो दलित समाज, दलित बांधव जो आहे तो मराठीच आहे की. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणणार? मराठी नाही म्हणणार. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याविषयी मराठी विषयी त्यांनी भूमिका मांडलेली आहे, जी माझ्या भाषणामध्ये मी सांगितली होती की त्यांनी मराठी माणसाविषयी काय भूमिका मांडली. उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या गोष्टींबद्दल ते काय बोलले होते तेव्हा या सगळ्या गोष्टी मी मांडल्या. त्याच्यामुळे हे जे आहेत, हा विषय रंगांचा नसून ह्या सगळ्या महाराष्ट्रामधील लोक ज्यांना मराठी भाषेवरती प्रेम आहे, जी मराठी भाषा, आता राजन खान सारखा माणूस, त्यांना काय खान म्हणून बघायचं? उत्तम मराठी माणूस. नाही, म्हणजे तुम्हाला इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स करायचं आहे, सर्वसमावेशक पॉलिटिक्स करायचं आहे, की तुम्हाला दुसरी शिवसेना निर्माण करायची? हे लोकांना अजून कळत नाही. मला बघा, मी माझ्या आता ज्या विचाराने जातो की बाबा हे दुसरी शिवसेना किंवा तिसरी शिवसेना, ही काय मुंबई नाही हो. मुंबई, नवी मुंबई, मनकुची मुंबई हा काय तसा भाग नाही. नाही, याचा अर्थ असा आहे, मी जे करतोय, ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या अत्यंत, मी माझं आपण काम करणं ज्याला म्हणतो आपण, ते अत्यंत निष्ठुरपणे नाही म्हणत, पण एक निर्दयीपणे ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल लागला पाहिजे या गोष्टींचा. आणि त्याच्यामध्ये जर समजा महाराष्ट्राकडे जर समजा कोणीतरी वाकड्या नजरेने समजा पाहत असेल तर ती गोष्ट चव्हाट्यावरती मांडली पाहिजे आणि त्याच्यासाठी समजावून सांगू. हे सगळं बरोबर आहे, पण असं मानलं जातं आधुनिक काळामध्ये भावनेच्या आधारे राजकारण करणारे पक्ष टिकणार नाहीत. लोकांच्या रोजीरोटीचं म्हणजे बिजली सडक पाणी हे राजकारण करणारे पक्ष वाढतील आणि टिकतील. तुमचा पक्ष कसा असणार आहे? कारण लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. माझ्या बिजलीवरती कोणाचा लोड येतोय तिथे मी ती हाणणार. माझ्या रस्त्यावरती कोणाचा लोड येतोय तिथे मी ते हाणणार. माझ्या महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या माणसाला पहिल्यांदा 20-24 तास मिळाली पाहिजे. बाहेरून यायचं आणि ह्यांच्या इकडे झोपडपट्ट्यांमध्ये वीज मिळणार आणि माझा माणूस महाराष्ट्रामधला 12-12 आणि 16-16 तास लोडशेडिंग मध्ये राहणार, असं नाही होऊ शकत. पण ही भूमिका तुम्हाला बाळासाहेबांच्या भूमिकेसारखीच नाही वाटत? असेलही, पण मी जी गोष्ट करतोय ती मी आता या क्षणाला पण तुम्ही जर नीट बघितलं तर समजा ती जर गोष्ट मी पुढे नेतोय, चालवतोय, त्यात गैर काय? आणि लोकांना जर समजा या गोष्टीने जर समजा निर्णय मिळत असतील आणि लोकांना जर समजा ती गोष्ट हवी असेल किंवा त्याच्यातून त्यांना जर समाधान मिळत असेल, त्यात गैर काय? पण मग लोक जेव्हा हा आक्षेप घेतात, लोक म्हणजे कोण? एकूणच तुम्ही लोकसभा निवडणुकीत बघा, तुम्ही जी मतं मिळवलीत, तुम्ही शिवसेनेची मतं फोडलीत असं म्हणतात. कारण राज ठाकरेंनी शिवसेनेचा अजेंडा पळवला, आता मराठीचा अजेंडा हा राज ठाकरेंचा अजेंडा झालेला आहे असं लोक म्हणतात. नाही, याला काय पहिली गोष्ट म्हणजे हा एक मूर्खपणा बरं का, की राज ठाकरेंनी शिवसेनेची मतं फोडली. कल्याणमध्ये खासदार निवडून आला, तिकडे नाही फुटली. आपला खासदार निवडून आला की तिकडे फुटत नाही, पडला की फुटतात. 2004 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष नव्हता, तरीही मुंबईमध्ये 6 पैकी 5 काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. का आले होते? ईशान्य मुंबईमध्ये जिकडे गुरुदास कामत जिकडे उभे होते, त्या गुरुदास कामतांना काहीतरी 4 लाख आणि ऑड अशी काही मतं पडली होती त्यांना 2004 ला. तिथे आता ते संजय पाटील, दिनाबाबा पाटलांची त्यांचा मुलगा, ते आता उभे होते, त्यांना आता काहीतरी 2 लाख आणि ऑड अशी काही मतं पडली. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, काँग्रेसची 2 लाख मतं मला पडली. मला मतदान जे झालं तो पूर्ण नवा मतदार आहे.
त्यात मोठ्या प्रमाणावरती महिला आहेत आणि मतं ही अशी एक 10-12 हजार मतं तुटू शकतात हो. लाख आणि 1.5-2 लाख मतं नाही तुटत. तुमचं म्हणणं आहे की नवी मतं आहेत? 100%. आणि हे इथे आलेल्या दिल्लीवरनं ज्या वेळेला निवडणूक आयुक्त ज्या वेळेला इकडे आले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये जे नवीन मतदारांची नोंदणी झाली याच्यामध्ये 95% हा तरुण आहे. हे त्यांचं स्टेटमेंट होतं. हा कुठचा फाटाफोटीचा प्रश्न येत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये आज बघायला गेलं तर 10.5 कोटी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये साधारणपणे 9 कोटी मराठीच जनता राहते. काँग्रेस, एनसीपी, भाजपा इतर लोकांना काय मराठीच जनता वोट करते ना. एआयडीएमके आणि डीएमकेने सांगायचं की नाही तमिळ मतं फोडतात, तमिळ मतं, असं कसं होईल? तुमचं मत हा नवा मतदार आहे. हो अर्थातच. माझा पुढचा प्रश्न हा आहे की 3 वर्षापूर्वी 3.5 वर्षापूर्वी याच तरुणांना आणि अनेक लोक या सगळ्याच्या मध्ये आपण बघितलं पाहिजे की अनेक लोक मला असं दिसले की जे मतदान करत नव्हते बरं का तेही मतदानाला उतरले. साधारणपणे 42-45% मतदान आपल्याकडे सर्वसाधारणपणे होतात. बरोबर आहे. म्हणजे इतर लोक मतदान करत नाहीत. जे मतदान करायचे नाहीत, जे बाहेर निघून जायचे, असे असंख्य लोक ज्यांनी मतदान यायला केलं की जे इतर कुठच्या पक्षाने जायचं मतदान करायला जायचे नाहीत, पूर्वी गेले असतील आणि आले. असाही खूप मोठा वर्ग आहे. आणि त्या पक्षामधले काही लोक नाराज होऊन त्या मतदारांनी मतदान केलंही असेल, नाही अशातला काय भाग नाहीये. पण एंटायर तिकडून कधी हे फुटलं आणि इकडे आलं आणि हे फुटलं आणि तिकडे गेलं असं नसतं कधी. पण याच्यातला मोठा वर्ग नवा मतदार आहे. अर्थातच. विचारायचंय 3 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला असं सांगितलं होतं की या नव्या मतदारांना, तरुणांना, महाराष्ट्राला विकासाची एक नवी ब्लूप्रिंट तुम्ही देणार. माझं काम चालू आहे त्याच्यावरती. अजून तयार कराय 3 वर्ष. अहो प्रश्न असा आहे 60 वर्षाचा बॅकलॉग आहे हो. तो काय राज ठाकरेंनी काय 2 वर्ष भरायचा काय? या विधानसभा प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता आमचे प्रॉब्लेम सगळे समोर आहेत, ज्याचं मी प्रेझेंटेशन देणार आहे आता काही दिवसात, की आम्ही कुठच्या पद्धतीने काम केलंय, काय काय करतो. ह्या प्रॉब्लेम कसं आहे, मी आता प्रत्येक वेळेला कसं होतं, एक विरोधी पक्ष येतो, विरोधी पक्ष सांगतो की ह्या सरकारने हे चुका केल्या, ह्या चुका केल्या. अरे ते बरोबर कसं करणार ते पण सांग ना. मी आता ही माझी, म्हणूनच सांगतो ना, ही माझी पहिली वेळ आहे. आणि ह्या वेळेला मला या सर्व लोकांवरती एक अंकुश ठेवणं की ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात ते पाहणं. आणि मी ज्या वेळेला लोकांसमोर माझ्या हातात पूर्ण सत्ता द्या म्हणून सांगेन त्यावेळेला अख्खी महाराष्ट्राची ब्लूप्रिंट, आणि हे मी दाखवणार आहे. याच्यामध्ये कुठपर्यंत काम झालंय हे काय वरवरचं बोलत नाही मी. झाली गेली तेवढी 60 वर्ष खूप झाली. आता तोच खेळ परत राज ठाकरे नाही खेळू इच्छित. पण ही ब्लूप्रिंट द्यायला तुम्हाला किती वर्ष पाहिजे? अजून मला असं वाटतं वर्षभर काम चालू राहील आमचं. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी ते तयार होणार नाही. त्याच्या अगोदर काय काम झालंय हे आम्ही दाखवू ना, काय चाललंय हे दाखवू ना. आणि त्याच्या प्रॉपर प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे मी तुमच्या समोर लोकांसमोर दाखवणार. म्हणजे कसं आहे, मी याच्यानंतर ना मी एखादी गोष्ट सांगितली की मी माझी सत्ता आल्यावरती मी गोष्ट करेन, त्याच्यानंतर मी हे नंतर सत्ता दिल्यानंतर मी प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून सांगणार नाही. ही करायची म्हणजे करायची आहे मला. विलासराव देशमुखांनी जसं सांगितलं होतं की आमची प्रिंटिंग मिस्टेक होती आणि त्याच्यानंतर बाकीचे हॅ करून हसले आणि संपला विषय. विजेच्या संदर्भामध्ये तुम्ही अशा प्रकारची गोष्ट बोलता आणि त्या विजेचा प्रश्न आज लोक होरपळून निघतात, तिकडे तुम्ही थट्टा करता की प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून सांगता. असल्या कुठच्याही गोष्टी मला करायच्या नाहीत. वेळ लागला तरी चालेल, पण जी गोष्ट करीन ती योग्य गोष्ट करेन. विनाकारण मी काहीतरी आपली स्वप्न वेगवेगळी फुलपाखरं उडवायची घाईघाईत करणार नाही. काय गरज आहे? मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. एक अतिशय चांगली गोष्ट तुम्ही पक्ष सुरू केला तेव्हा केली होती, वेगवेगळे सेल निर्माण केले होते. आर्थिक सेल तुमचे राघव नरसाळे बघत होते, असे वेगवेगळे चांगले लोक तुमच्याकडे होते. त्या सेल्सचं काय झालं पुढच्या 3 वर्षामध्ये? कसं आहे, ते सेल्स आहेत बरं का. आणि ते सेल म्हणजे संघटना नाही आहेत. त्या सेल्स मध्ये येणारी जी इन्फॉर्मेशन आहे, आता समजा आपण एक इन्फ्रास्ट्रक्चरची एक सेल आपण जर बघितली तर त्याचा इनपुट, त्याचा आउटपुट, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या आमच्या अकादमीमधनं काढणं किंवा त्यांच्याकडनं या गोष्टी येणं असं होतं. एक निखिल, या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत की ज्यावेळेला मी पक्ष सुरू केला त्यावेळेला माझ्याकडे आलेली जी लोक होती ही पण नवी होती, बरेचसे कोरे चेहरे होते. त्यांनाही या गोष्टी समजून सांगणं ही शेवटी एक प्रोसेस आहे. हा काय वडा नाहीये की आपला टाकला आणि तळून बाहेर आला. तर त्याच्यातली काही चांगली माणसं आता गळली आहेत. नाही, चांगली माणसं असं होतच नाही, ही प्रोसेसच आहे ना. आता आपण जेव्हा चॅनल जेव्हा सुरू करतात त्यावेळेला काही जातात काही येतात, या गोष्टी असतात. कुठचीही ऑर्गनायझेशन जेव्हा उभी राहते त्याला काही जात असतात, काही नवीन येत असतात. ही शेवटी एक प्रोसेस आहे ना, ती
तुम्ही थांबवू नाही शकत. म्हणजे असं काही काय बाबा, अहो शाळेतली जर मुलं तर शाळा बदलू शकतात. नाही, हे सगळं बरोबर आहे, पण मला तुम्हाला विचारलं, तुम्ही महाराष्ट्राचा दौरा केला होता तेव्हा मला आठवतंय त्या शिवाजी पार्कच्या सभेच्या आधी सुद्धा तुम्ही नाही, तो दौरा वेगळा होता. तो कसं होतं, मी पक्ष स्थापन करावा की न करावा याविषयी होता, त्याविषयीचा तो दौरा होता. पण तुम्ही तेव्हा मला म्हणाला होता की वेगवेगळ्या क्षेत्रातली चांगली माणसं येतात ना, आहेत माझ्याकडे यायला पाहिजे. आहेतच ना, येतातच आहेत. कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक वेळेला नामवंतच आले पाहिजे अशातला काही भाग नाही ना. अनेक लोक आहेत की ज्या वेगवेगळ्या विविध क्षेत्रांमध्ये काम करतात, ज्यांना आज नाव नाहीये, पण ते पक्षाला काहीतरी देत आहेत, पक्षाला काहीतरी सांगतायत. अशा गोष्टी, अनेक गोष्टी होतात, पण त्या सगळ्या जात आहेत. म्हणूनच मी सांगतो ना की आमचं आता जे काही काम चाललंय हे मी तुमच्यासमोर मांडणारच ना, की कोणकोणत्या विषयामध्ये आम्ही कुठपर्यंत गेलेलो आहोत, कुठपर्यंतच्या गोष्टींचा विचार केलाय. म्हणजे माधवरावजींना तुम्ही पाणी प्रश्नावरती काहीतरी सरकारने काहीतरी काम द्यायचं आणि मग त्यांनी ते सगळं करून दिल्यानंतर त्याचा ते बाजूला ठेवून द्यायचं. मग कशाला सांगितलं ते माधवरावांना? आणि आम्ही आता इथपर्यंत जातो की ह्या सगळ्या गोष्टी, याचा खर्च किती येणार. आज हे विरोधी पक्षात गेले की हे ते बोलतात, ते विरोधी पक्षात गेले की हे बोलणार की महाराष्ट्रावरती 1.5 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलंय, महाराष्ट्रावरती 2 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलंय. खरी जर महाराष्ट्राची आपण नीट आर्थिक परिस्थिती किंवा महाराष्ट्राची एकूणच प्रगती जी झालेली आहे आतापर्यंत, महाराष्ट्राचं पोटेन्शियल जर समजलं तर महाराष्ट्राला 5 लाख कोटीचं कर्ज देखील फार नाहीये. पण त्याचं जे रिपेमेंटचं स्ट्रक्चर जे आहे हे जर नीट होत नसेल, पीडब्ल्यूडी बरोबर आहे, ज्याला नितीन गडकरींकडे ज्यावेळेला ही गोष्ट होती त्यावेळेला मुंबईमधले फ्लायओव्हर्स असतील किंवा तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल किंवा त्याचं आर्थिक स्ट्रक्चर हे बरोबर करेक्ट होतं. पण कृष्णा खोऱ्याचं बरोबर झालं नाही. मग काही पैसा इकडे वळवला, काही पैसा तिकडे वळवला आणि मग मूळ मुद्दा राहिला बाजूला. अशा अनेक गोष्टी, घटना घडत गेल्या. त्याच्यामुळे मी जर समजा या गोष्टीमध्ये हात घालणार असेल तर माझ्याकडे पूर्ण ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. हे कोण करू शकतं? आता साधी मी शिवाजी महाराजांसारखं उदाहरण देऊ का? महाराजांचा पुतळा उभा करायचा तर मी त्याविषयी अनेकांना म्हटलं, अरे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे, तुम्ही घोषणा करता कुठचा पुतळा उभा, किती मोठा पुतळा उभा करायचा आहे, तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 3 इंच वरती, बरोबर. म्हणजे महाराजांचा तुम्ही अश्वारूढ पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 3 इंच उंच जर समजा करणार असाल, म्हणजे महाराजांचा जिरेटोप हा जिकडे येतो तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा उंच 3 इंच. मग तो अश्वारूढ असेल तर तो घोडा किती झाला? आणि एवढं मोठं स्कल्पचर करणारा स्कल्पचरिस्ट कोण आहे? कोण ते स्कल्पचर करणार? तो एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा एक पुतळा झाला, तोही फ्रान्स गव्हर्नमेंटने त्यांना भेट दिलेला आहे आणि तोही एका आयलंड वरती बसवलेला आहे. म्हणजे एवढा मोठा पुतळा तुम्ही ज्या वेळेला समुद्रामध्ये टाकणार त्यावेळेला ती जागा रेक्लेम करायला तुम्हाला किती खर्च येईल? तो पुतळा कोण बांधणार? ह्याचे शिल्पकार कोण आहे? काही कशाला पत्ता नाही. मी स्वतः एक चित्रकार आहे, मला माहिती शिल्प कसं, किती कठीण गोष्ट आहे ती. आणि उद्या सर समजा तुम्ही काहीतरी वेडं वाकड तिकडे जर समजा ती भरणी जी आहे ही व्यवस्थित नीट केली नाही, समुद्रात तुम्ही करतात, ही टेक्नॉलॉजी कोणाकडे आहे? कोण ही गोष्ट करणार आहे? काय कशाला पत्ता नाही. फक्त घोषणा करायच्या निवडणुकीच्या तोंडावरती, संपला विषय. आणि 99 सालापासून चालू आहे पुतळा उभा करणार, निवडणुकीच्या शेवटी फक्त सांगायचं पुतळा उभा करणार. कोण करणार तो पुतळा उभा करणार? हे असले खोटे वायदे हे देऊ का मी आता लोकांसमोर? मला हा विषय कधी कळलाच नाही. वीज फुकट, अरे फुकट काय फुकट? ती वीज निर्माण करायला पैसे लागतात की नाही? बरं कोण मागते तुमच्याकडे फुकट? आम्हाला विजेचे सातत्य हवं, 24 तास आम्हाला वीज हवी, बरोबर आहे. आम्ही त्याचे पैसे मोजायला तयार आहोत, असं लोकांचं 100% मत आहे. तुमच्याकडे कोण फुकट मागतंय? आणि अशी कुठची कंपनी आहे की जी फुकट देऊ शकते? किंवा सरकार याचा लोड किती घेऊ शकतं? अशा प्रकारची तुम्ही वचनं, आंदोलनं, तुम्ही काय म्हणता पण त्याला, आश्वासनं तुम्ही द्यायची की आम्ही हे फुकट देऊ, ते फुकट. आणि फुकट कसं होईल ते? जगात असं कुठे चालत नाही हो की आम्ही फुकट देऊ म्हणून. तुमचं असं म्हणणं आहे आतापर्यंत राजकीय पक्षाने जशी आश्वासनं दिली तशी तुम्ही देणार नाही? द्यायची तुम्ही इच्छाही नाही माझी. जे काय कराल ते ठोस कराल 100%. आणि ह्याच्यातनं काही घडत नाही हो, यातनं काही घडूच शकणार नाही याच्यामध्ये. आणि मी खरंच सांगतो असं, आणि लोकांचा मार्ग जो आहे तो किती चांगला वाटला तरी रुटीन नाहीये. ज्याला प्रवाहाविरुद्ध राजकीय पक्ष कसे व्यवहार करतात तुम्हाला माहितीये, प्रॅक्टिकल पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, ते तुम्ही नाकारता. हा मोठा म्हणजे
या निवडणुकीत मला 10 जागा मिळाल्या, त्या 10 जागांची आकडेमोड मी करतो, सत्तेचा घास मिळवतो किंवा काही जे करतो, हे तुम्ही स्पष्टपणे आज नको म्हणताय. हा फार मोठा धोका आहे. याच्यामध्ये अपयशी होण्याची भीती नाही का तुम्हाला? अजिबात नाही. मी जे काय आहे हे मी करतोय, हे प्रामाणिकपणे करतोय. लोकांनी या गोष्टी समजून घ्याव्यात आणि त्या प्रकारचा विश्वास दाखवावा. इतरांसारखाच जर मी समजा वागायचं असेल तर मला ह्याच्या अगोदर पण वागता आलं असतं, बरं का? नुसत्याच या गोष्टींवरती जर तोडपाणी करत बसायचं असेल, उपयोग काय त्याचा? मुळात कसं आहे, ह्या गोष्टीला मुळात मीच कंटाळलोय, म्हणून मला ही गोष्ट करायची. मला नुसतं काय फक्त लोक कंटाळलेत म्हणून अच्छा तुम्ही कंटाळलात का, आता बरं आता मी करून दाखव, असं नाहीये. मीच कंटाळलो या गोष्टीला. ती किती काळ ह्या त्याच गोष्ट. अहो मला सांगा, आता मला 20 वर्ष झाली राजकारणात, तेच चालू आहे. तालुक्यात पाणी आणू, विजेचा प्रश्न सोडू, वीज, रस्ते, पाणी, नोकरी, संपला विषय. हे सगळं मुळापासून बदलायचंय. आणि होऊ शकतं, हो, हे घडू शकतं. नरेंद्र मोदी जर समजा गुजरातमध्ये ही गोष्ट करू शकतात, पण ते का करू शकतात? कारण पूर्ण एक हाती सत्ता आहे. त्याच नरेंद्र मोदीच्या गुजरातमध्ये दंगलही झाली. नाही, आपण प्रत्येक गोष्ट तशीच का घ्यावी ना? म्हणजे आपण बिल क्लिंटनने अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारली हे पाहणार आहोत का मोनिका लेविन्स्की पाहणार आहोत? मला असं वाटतं कुठच्याही गोष्टींकडे आपण त्याचं जे चांगलं असेल ती गोष्ट आपण पाहावी, बघावी, ती घ्यावी, स्वीकारावी. मला विषयाचा आणखी एक आक्षेप जे लोक बाहेर बोलतायत त्याविषयी तुम्ही आज बोलावं असं वाटतंय. बोला. मनसेमध्ये दुसरी फळी तयार होत नाहीये आणि अनेक लोक सोडून चाललेत, पुन्हा शिवसेनेकडे जात आहेत, आणखी कुठे जात आहेत, आणि शिवसेना अगदी टपून बसल्याप्रमाणे गळाला मासा लागतोय की नाही तसं प्रत्येकाला खेचते. काय सांगाल तुम्ही, काय एवढे लोक नाराज होत आहेत? ह्या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं, आता हे नवीन जे शिवसेनेमध्ये आलेत त्यांना कदाचित माहिती नसेल या सगळ्या गोष्टी, परंतु शिवसेना स्थापनेच्या काळात देखील अनेक लोक शिवसेना सोडून गेलेत ना. कुठचाही पक्ष ज्या वेळेला नवीन तयार होतो, आज बघा, खरं बघायला गेलं राष्ट्रवादी काँग्रेस हा मी काही तसा पक्ष मानत नाही, बरं का? ते निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली एक मुळी आहे. पण शिवसेनेनंतर जर खऱ्या अर्थाने जर पक्ष म्हणून जर स्थापन झाला असेल महाराष्ट्रात, तर तो माझाच पक्ष आहे. आणि स्थापनेच्या दिवसापासून सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरलेला. कुठचीही संघटना, कुठचाही पक्ष हा ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला अनेक लोक येतात, अनेक लोकांच्या स्वतःच्या त्यांच्या काही कल्पना असतात, मग त्यांच्या काहीतरी मग त्यांना आपण म्हणतो ना भ्रमनिरास वगैरे अशा काही गोष्टी असतात. ते काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे इच्छुक असतात, त्यांच्या काहीतरी गोष्टी, असं हे सगळं घडत असतं. मग ते संपूर्ण होऊन ते स्टेबल व्हायला वेळ लागतो, शांत व्हायला वेळ लागतो. ही माणसं जी नाराज होत आहेत ती कशामुळे नाराज होत आहेत? नाही, काही कारण आहेत ना. आता मी तेच सांगतो ना की ज्यावेळेला शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये जी अनेक माणसं जी शिवसेना सोडून गेली सुरुवातीच्या काळात, अगदी ते म्हणजे दत्ता प्रधान असतील, शिंगरे असतील किंवा अनेक लोक असतील, हेमचंद्र गुप्ते गेले होते, हेमचंद्र गुप्ते गेले वगैरे वगैरे, ते शेवटी अशा गोष्टी घडत असतात अनेक पक्षामध्ये. भारतीय जनता पक्षात आता काय चालू नाही, मी तुम्हाला थेट विचारतो. माझा तर पक्ष नवीन आहे, आता 3-3.5 वर्ष बरोबर आहे, सोडून जातो. मी तुम्हाला थेट विचारतो, ही जी सोडून जाणारी माणसं आहेत त्यांनी बाहेरचे आरोप केलेले, ते असं म्हणतायत आमचा राज ठाकरेंवर राग नाहीये. मी बाळासाहेबांच्या बाबतीत बोलला होता की राग बडव्यांवर आहे. ते लोक असं म्हणतायत की राज ठाकरेंच्या अवतीभोवती सुद्धा असे बडवे तयार झालेत. आमचं राज ठाकरेंवर प्रेम आहे, पण त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते आम्हाला त्रास देत आहेत. यावर तुमचं काय? कसं आहे, शेवटी आता त्यांना काय बोलायला सांगितलंय याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मी एक जे वाक्य बोललो होतो त्यावेळेला ते इतकं जिवारी लागलंय, इथून जाणाऱ्या प्रत्येकाकडनं ते वाक्य वधून घेत आहेत. पुढचं वाक्य हेच बडव्यांचं. तेव्हा मी जे एक वाक्य बोललो ते एवढं जिवारी लागलं इतर बडव्यांना, त्याच्यामुळे ते सगळे बाकीचे जे आहेत ते येणारे इथल्या लोकांकडनं सगळं वधवून घ्यायचं की तेच वाक्य बोला तुम्ही. प्रश्न असा आहे ना की हे जे सगळे गोळा होतात ना हे सत्तेभोवतीचे असतात. माझ्याकडे आज कुठच्याही प्रकारची सत्ता नाही आणि अशा प्रकारचं गोष्ट मी कधीही होऊ देणार नाही. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो, आता माझ्या पक्षामध्ये ह्याचं मी ऐकून काहीतरी करतोय, त्याचं मी ऐकून काहीतरी करतोय असं हे कोणालाही विचारून बघा. माझ्या पत्नीला देखील याच्यामध्ये इंटरफेअर करायला मी देत नाही. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेळेला अनेक माझे सगळे पक्षातले लोक तिला बोलवतात की प्रचार फेरीला या. आता जिकडे मी जाऊ शकत नाही तिकडे ती जाते. प्रचार फेरी इथपर्यंत ठीक आहे, पण मी कोणाला कुठचं पद द्यावं
कोणाला कुठचं तरी कोणाला कुठचं तिकीट द्यावं आणि कोणाला काय करावं, मी राजकीय पुढचं धोरण स्वीकारावं, नाही. निर्णय तुमचा स्वतःचा असतो 100%. प्रत्येक निर्णय. हो, ऐकून घेतो अनेकांचं, माझ्या पक्षातले माझे जे सहकारी आहेत त्यांचं ऐकून घेतो मी. पण या सगळ्या ह्याच्यामुळे त्याच्यामुळे हे जे गेलेले आहेत ह्यांना काय वधवून घेत आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्हाला याची चिंता नाही छी छी. सहकारी सोडून छे, जात छे, आहेत. छे, छे. काही चिंता नाही छे, छे. मुळात जो सहकारी मला सोडून जातो त्याच्याबद्दल मी चिंता कशाला करू. मला तुम्ही जे म्हणताय की जे वधवून घेत आहेत त्यांच्याविषयी फार विचारायचं नाही, पण एक प्रश्न विचारायचा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मतभेद आहेत हे जगजाहीर आहे. एक पहिली गोष्ट, तो काय प्रॉपर्टीचा वाद नाही आहे. ते अगदी बरोबर आहे. त्याचा वाद नाही, अंबानी बंधूंसारखा वाद नाही, त्यांच्या आर्थिक प्रॉपर्टीचा आहे. लोक म्हणतात हा राजकीय प्रॉपर्टीचा असेल कदाचित. नाही, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही दोघेही भाऊ आहात, इतके जवळ राहिलेले आहात, तुमचे मार्ग वेगळे असणार आहेत. आता तुमच्यातला हा जो राजकीय वाद आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने नाही का खेळता येणार? पण मी काय खेळतोय पण नाही म्हणजे तुम्ही एखादं आंदोलन घेतल्यावर त्यांनी घ्यायचं, तुमच्या आधी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, पण एक लोकसभा निवडणुकीनंतर मला एक पहिली गोष्ट सांगा, असं मी केलंय की यांनी केलं मी केलं, त्यांनी केलं मी केलं, असं मला एक सांगा. साधी गोष्ट मला सांगा ना, की त्यांनी केलं म्हणून ह्यांनी केलं, ह्यांनी केलं म्हणून त्यांनी केलं, असा माझा विषय. मी कधी काय केलं? तुम्ही म्हणाल की सरकार येणार नाही आमच्या मदतीशिवाय, तेव्हा ते म्हणाले आम्हाला एजंट्सची गरज नाही. बरोबर आहे, म्हणजे मी पहिलं बोललो ना. माझ्या मागून कोण येतंय? मी नाही परपटत चाललोय. उद्धव ठाकरे तुमच्या पाठवून. कसं आहे आता या सगळ्या याच्यामध्ये मी एखादी गोष्ट करतोय, मी एखादी गोष्ट बोलतोय, बरोबर आहे. ते बोलल्या आता खूप छोट्या गोष्टी आहेत मला असं वाटतं, आणि मला असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने चाललोय, बरं का. या बारीक सारीक गोष्टींमध्ये आपण पुढे काय लक्ष करत ते रिॲक्ट होत आहे. आपण पण मला एक अजूनही प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही अजून आहे, थोडा आहे अजून विचारायचंय. शिवसेनेत असताना जेव्हा मी तुम्हाला अनेकदा विचारलेलं आहे, उद्धव ठाकरेंना विचारलेलं आहे, राज ठाकरे हा करिश्मा आहे, राज ठाकरे हा नेता आहे आणि उद्धव ठाकरे हे चांगले ऍडमिनिस्ट्रेटर आहे. अजूनही तुम्हाला हे वाटत नाही का की दोघांची ताकद एकत्र असती तर अधिक मोठी शक्ती महाराष्ट्रात निर्माण झाली? ते मला असं वाटतं इतर अनेकांना वाटत नाही. इतर अनेकांना म्हणजे इतर आजूबाजूच्या अनेकांना वाटत नसावं कदाचित. त्यांनी काडे मारले अर्थातच ना. हे शेवटी कसं आहे, आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट बघत असतो, बोलत असतो, बरं का, त्यावेळेला, आणि मला असं वाटतं की आता त्या गोष्टींपासून खूप आपण पुढे झालंय, ते झालंय त्या गोष्टी सोडून. पण या भांडणातला कडवटपणा तर कमी की नाही? पण कडवटपणा, मी परत तेच सांगतो ना, हा काही वैयक्तिक विषय नाहीये, हा कुठचा काही प्रॉपर्टीवरचा वाद नाहीये, बरं का. मी मगाशी तुम्ही बोललात त्याप्रमाणे असा काही तो प्रॉपर्टीवरचा वाद नाही हा. आणि मी माझ्या रस्त्याने चाललोय. वैयक्तिक याच्यामध्ये बाळासाहेबांकडे यायचंय. अजूनही असं दिसतंय की बाळासाहेबांच्या छायेतून तुम्ही बाहेर येत नाही आहात. एक पोरकेपणाचं जे दुःख असतं इतकं जवळ होतं तुमचं, तुमचे वडीलही आता नाहीये. एक पोरकेपणाचं जे दुःख असतं. आता मला राजकारणाकडून उत्तर नको आहे, मला राज ठाकरेंकडून, एका पुतण्याकडून उत्तर पाहिजे. अजून आहे तुमच्या मनात? अजून वाटतं? कारण दरवेळेला आजारी पडल्यावर पहिल्यांदा भेटायला कोण जातात तर राज ठाकरे जातात, सगळे मतभेद विसरून जातात. नाही, मतभेदाचा काही प्रश्नच नाही ना. शेवटी ते घर असतं, त्याला काय तुम्ही करणार. वाटतं बाळासाहेबांनी असं करायला नको होतं. काय जे काय झालेलं आहे ते झालं आता. पण अजून त्यांच्या छायेत तुम्ही आहात, त्यांची आवाज येते. हो, येतेच ना. मागे तुम्ही मला सांगितलं त्यांचे अजून फोन येतात, अजून फोन येतात. आता बरेच दिवस नाही आलेत. पण बोलणं आता हॉस्पिटलमध्ये पूर्वी व्यंगचित्रांबद्दल तुम्ही मनसे काढल्यावरही तुमचं बोलणं व्हायचं त्यांचे. अजून होतं. आता काही दिवस, काही महिने नाही झाले, आजारी होते, त्याच्यानंतर वैयक्तिक संपर्क असतो. मला आणखीन एक विचारायचं आहे. ठाकरे घराण्याची चौथी पिढी आता राजकारणात ऑलमोस्ट आलेली आहे. आदित्य ठाकरे राजकारणात आलेला आहे. या चौथ्या पिढीला तुम्ही काय सांगाल? तुम्हालाही मुलं आहेत, तुमचीही मुलं राजकारणात येणार आहेत का? मला वाटत नाही. हे बघा, मी पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला जे बाळासाहेबांनी सांगितलं, बाळासाहेबांना जे माझ्या आजोबांनी सांगितलं, शेवटी तुम्ही राजकारण असू देत, चित्रपट असू देत, नाहीतर क्रिकेट असू देत, कुठचीही गोष्ट असू दे, उद्योग असू दे, तिथे तुम्हाला लादून चालत नाही. शेवटी लोक स्वीकारत असतात. हे सगळं त्या मायबाप जनतेवरती अवलंबून असतं. हे स्वीकारायचं की नाकारायचं हे लोक ठरवतात. हे तुम्ही ठरवून नाही चालत. तुम्ही तुमचं काम करायचं असतं, या पलीकडे सगळं लोक ठरवतात.
त्याच्यामुळे कोणी कुठचं काम करावं आणि कोणी कुठच्या प्रांतामध्ये यावं हा वैयक्तिक विषय असू शकतो, पण त्याच्यामध्ये स्टेबल ज्याला स्थैर्य ज्याला आपण म्हणतो ते स्थैर्य ही जनता देते. तीच सार्वभौम आहे आणि तीच हे सगळं ठरवते. त्याच्यामुळे ते जे काय आहे हे त्या जनता जनार्दनावरती अवलंबून आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न हा आहे की जसं तुम्ही बाळासाहेबांना मिस करता तसं आम्ही तुमचे कार्टून्स मिस करतो. हो, बाळासाहेबांनी शिवसेना काढल्यानंतर अनेक वर्ष कार्टुनिंग सुरू ठेवलं होतं. तुम्ही ऑलमोस्ट ते बंद केल्यासारखं झालं. कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये शिवसेना स्थापन करायच्या अगोदर मार्मिक होता, तो कंटिन्यू होता म्हणून ती व्यंगचित्र ते करायचं. आता बघवत असताना आपण कसं आहे ती पैशाची सोंग नाही आणू शकत तुम्ही त्या सगळ्या ह्याच्यात. त्याच्यामुळे वर्तमानपत्र चालवणं हे खूप कठीण गोष्ट आहे. आणि उद्या ज्यावेळेला मी वर्तमानपत्र काढीन त्यावेळेला ते मी काढल्यानंतर ते मुखपत्रच होणार. आणि वर्तमानपत्रांचं एकूणच जर आपण सगळं नीट बघितलं तर हे सगळं जाहिराती आणि त्याचं ते इतर सगळं अर्थकारण या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता त्याच्यात एवढे पैसे टाकण्यासाठी आता काही मला ते शक्य नाही, कारण एका बाजूने पक्ष आणि वर्तमानपत्र शक्य नाही. माझ्या मनात खूप विचार चालू आहे या सगळ्याबद्दल की टॅबलेट तरी काढावा किंवा साप्ताहिक तरी काढावं असं चालू आहे. पण मला असं वाटतं विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मी जरा, कारण कसं आता या सगळी आंदोलन त्याच्यात लोकसभा मग वेळच नाही मिळाला, त्याच्यात विधानसभा असं सगळं सुरू आहे. त्याच्यामध्ये शांतपणे बसून या गोष्टीवरती विचार करायला वेळ नाही मिळाला. पण तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. मीही मिस करतो कार्टून्स. हो, तुम्ही त्या भाषेतच विचार करता. म्हणजे परवा मी बघितलं कसाबचं जे तुम्ही बघितलं रक्षाबंधनाचं हे कार्टूनच होतं, ते व्यंगचित्रच आहे ते. त्याच्यामुळे कल्पना सुचतात, पण त्या मग कल्पना बऱ्याच वेळेला भाषणामधून येतात. पण व्यंगचित्र काढावं असं खूप रोज. मला वर्तमानपत्र आणि साप्ताहिकाची काय गरज आहे? तुम्ही काढलेलं कार्टून आज महाराष्ट्रामध्ये कोणतंही वर्तमानपत्र प्रसिद्ध करेल. मला मान्य आहे त्याचं, परंतु ते कसं असतं, अच्छा त्याला दिलं काय कार्टून, ते कोण आता कोण बघणार? तुमची वेबसाईट आहे. मला वेबसाईट वरती मला वेळच नाही मिळाला. मला आता ह्या सगळ्या दिवसांमध्ये वेळच नाही मिळाला. कसं आहे ते मला बाळासाहेबांनी जी गोष्ट सांगितली ना की ते त्याला जर बैठक नसेल, तुला जर शांत डोकं जर नसेल आणि तुझं करणार नसेल तर करू नको. आणि त्याच्यामुळे त्याला तो पूर्ण वेळ तसा तेवढा द्यायला पाहिजे. पण तुम्ही म्हणताय ते खरं आहे, मला मी मिस करतो ते. बाळासाहेबांना मिस करता आणि कार्टून मिस करता, 2 गोष्टी आयुष्यामध्ये तुम्ही मिस करता. खरं आहे. शेवटचा प्रश्न आमच्याविषयी. तुम्ही पत्रकारांवर रागवता. खरं तर तुमच्या इतके पत्रकारांशी चांगले संबंध असलेला बाहेर तर लोक म्हणतात की राज ठाकरे यांचा पक्ष हा उत्कृष्ट मीडिया मॅनेजमेंटचं उदाहरण आहे. तर तुम्ही आमच्यावर रागवलेले का असता? नाही, असं नाही. कसं आहे, राग येणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु राग येणं आणि डूक धरणं असं नाही आहे ना काही. माझी वर्तमानपत्रांमध्ये चॅनलमध्ये असंख्य माझे अनेक मित्र आहेत बरं का. असा मी कधीच कोणाशी वागलो नाही किंवा वागतही नाही. वाटतं काहीतरी नाही बोलायचं, पण ते नाही बोलायचं म्हणजे तो कधी बऱ्याच वेळेला वाद असतो, ते काही वैर नसतं बरं का. आणि असा काय माझा रागबीग नाहीये. परंतु आंदोलनांच्या काळामध्ये हिंदी चॅनल्सने खास करून ज्या पद्धतीने हे पोर्ट्रे केलं किंवा दाखवायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे, आणि आजही हिंदी जी वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये देखील जहर उगला बिगला वगैरे येतच असतं, चालूच असतं. राजकीय गुंडे वगैरे हा काही ते सगळं चालूच असतं. सो त्यांचा एक अजेंडा आहे. आणि जर समजा हे काही जर लोक हिंदीवाले जर समजा अजेंडा सेट करून जर माझ्याशी येणार असते, मला बोलायचं पण नाही. माझ्याशी तुम्ही 1-to-1 लेवलला बोला. सगळे हिंदी चॅनल मधलेही अनेक जण माझ्या परिचयाचे आहेत, अशाला काही भाग नाही. परंतु तो स्क्रीन ऑन झाला की काहीतरी त्यांच्या अंगात काय संचारतं मला माहिती नाही. एरवी नॉर्मल असतं, एरवी प्रेमाने बोलतो. पण मराठी मीडियाबद्दल मी असं कधीच केलं नाही. मी एकच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ज्यावेळेला मी हिंदी आणि इंग्लिश मीडियाला बाहेर ठेवलं होतं, ते एकच. त्याच्यानंतर मी सगळ्यांशी बोलतोच आहे की हे तुम्ही बोलता. पण पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे खुश दिसत नाहीत. राज ठाकरे जरा रागावलेले दिसतात. ते प्रश्न काहीतरी मूर्खासारखे विचारतायत असं त्यांच्या चेहऱ्यावर. नाही, असं नाहीये. मला माझा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. जो मी अनेक वेळेला मी आपल्या चॅनलच्या कॅमेरावाल्यांना सांगितलं, मला डायरेक्ट लाईट डोळ्यात आला ना तर मला डोकं दुखायला लागतं इथून. अनेकदा मी ज्याला घरात बाहेर पडतो त्याला मी गॉगल लावतो. तर अनेकांना असं वाटतं मी स्टाईल म्हणून लावतो. स्टाईल नाही, मला तो सनलाईट डायरेक्ट जर समजा डोळ्यात गेला तर डोकं दुखायला लागतं आणि म्हणून मी तो गॉगल लावतो. आता गॉगल लावायचाच आहे तर मग तो कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यावर का लावू, मग तो नीट लागेल ना बरं का. त्याच्यामुळे हा तसा, तर तो लाईट आल्यावरती थोडासा मी असा होतो. तर ते काय रागवलेलं नसतं, मी असतो नॉर्मल, पण त्या लाईटमुळे थोडासा त्रास होतो, बाकी काय. राज ठाकरे
अत्यंत मोकळी अशी मुलाखत तुम्ही आम्हाला दिली. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीबद्दल शुभेच्छा. अहिंसक पद्धतीने तुमचं आंदोलन हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. नाही, माझी इच्छा आहे, फक्त समोरच्यांनी माझ्यावरती ती वेळ आणू नये. हे होते राज ठाकरे. वादळ आहे असं मी सुरुवातीला म्हटलं. पुढच्या काळात हे वादळ अधिक घोंगावणार आहे. आमची सगळ्यांची नजर आहे त्यांच्यावर. ते काय करतायत, त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होत आहे की नाही हे भविष्यकाळच ठरवेल. धन्यवाद.